सोवळी पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तुका म्हणी देवा त्यांची केली पावी सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. पांडुरंगाक त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वार करे संताची, जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला. वैकुंठाधिपते श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठाला पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा संतांचं वर्णन करणारा, संतांची लक्षणं सांगणारा गोडासा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात 1, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात 2, व्यवहाराच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात 3, आणि या 3ही चरणामध्ये ज्या संतांचं वर्णन केलं आहे अशा संतांची सेवा केली की ती पांडुरंगाला पोहोच होते असा अनुभव सांगतात 4. विठ्ठला पवित्र भूमी असणाऱ्या या श्री क्षेत्र संबर या नगरीमध्ये श्री गुरु दत्तात्रेय महादेव दत्तात्रेय संस्थान या संस्थानमध्ये महान भगवत भक्त थोर सत्पुरुष श्री संत सद्गुरू आनंद भारती महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. या उत्सवामध्ये परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तन सेवा परमपूज्य श्रद्धेय सद्गुरू श्री पूज्य श्री महाराज महद भारती महाराज इथं उपस्थित आहेत. आदरणीय श्रद्धेय एकलव्य महाराज भारती महाराज इथं उपस्थित आहेत. या संस्थांवर प्रेम करणारी या परिसरातील सर्वच आपण या संस्थांची अनुयायी मंडळी या उत्सवाकरिता इथं उपस्थित आहात. अनेक साधू पुरुष इथं उपस्थित आहेत. या भागामध्ये फारसं येणं नसल्यामुळे फारसा परिचय जरी सगळ्यांचा नसला तरी या संस्थांबद्दल खूप काही ऐकून आहे. आणि या निमित्ताने संस्थांची सेवा करणं म्हणजे एका अर्थाने महाराजांची आनंद भारती महाराजांची सेवा करणं या न्यायाने इथं उपस्थित राहण्याचा योग येतोय. विठ्ठल
असे असतात की त्या परंपरेने किंवा त्यांच्या वास्तव्याने त्या जागेला पुनितत्व प्राप्त झालेलं असतं. शेवटी आळंदी हे एक आमच्या तुमच्यासारखंच एक गाव आहे, पण ज्ञानोबारांची समाधी तिथं असल्यामुळे आळंदी आळंदी राहत नाही, तर ती तीर्थक्षेत्र आळंदी असं होतं. देहू असं बघायला गेलं तर जगद्गुरु तुकोबारांच्या अवताराच्या पूर्वी देहू सुद्धा एक तुमच्या माझ्यासारख्या गावासारखंच एक गाव आहे, परंतु जगद्गुरु तुकोबारांचा अवतार तिथं होतोय म्हटल्यानंतर ते देहू देहू राहत नाही, ते तीर्थक्षेत्र देहू होतं. पैठण त्या पद्धतीने बघायला गेलं तर नाथरायांच्या अवताराच्या पूर्वी पैठण हे पैठण म्हणूनच एक सामान्य पद्धतीने त्या गावाचा उल्लेख करावा लागेल, परंतु नाथांचा अवतार आणि नाथांचं समाधीस्थान या दृष्टीने ते पैठण पैठण राहत नाही, श्री क्षेत्र पैठण होतं. तसं माझ्या माहितीप्रमाणे संबर ही भूमी सगळी एका अर्थाने तुमच्या माझ्या गावासारखीच एक सामान्य गाव, परंतु सद्गुरू श्री आनंद भारती महाराजांचं वास्तव्य इथं येतं, त्यांची समाधी इथं स्थापित होते आणि एका अर्थाने ते संबर राहत नाही, तीर्थक्षेत्र संबर होऊन जातात. हे महाराजांच्या वास्तव्याने समाधी स्थानाने पुनित झालेला हा सगळा परिसर आहे. मी थोडंसं आणखीन पुढे बोलतो की एखाद्या संतांचा ज्यावेळेस एखाद्या क्षेत्राच्या ठिकाणी अवतार होतो किंवा वास्तव्य होतं, एका अर्थाने त्या क्षेत्राचा सुद्धा त्या काळाचा तो अवतारच असतो. विठ्ठल तसं संन्यस्त परंपरा ही गादी संन्यस्त परंपरेची गादी. दशनाम पीठापैकी एक भारती नावाचं पीठ, त्या पीठाची परंपरा इथं चालू आहे. या पीठाकडून हा वारकरी संप्रदायाचा एवढा मोठा उद्घोष, ज्ञानेश्वरीचं पारायण जर एखाद्या मठामध्ये एका संस्थांमध्ये होत असेल तर एका अर्थाने वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान किती जगलं जातंय हे याच्यावरनं लक्षात येतं. मला परमादरणीय श्रद्धेय पूज्य श्री रामभाऊ महाराज राऊत यांच्याकडून आणि त्यांचे विद्यार्थी गौरव महाराज यांनी ज्यावेळेस मला ही कीर्तनाची सेवा दिली, आज एकतर पौष शुद्ध द्वादशीचा दिवस आहे. मुळात द्वादशी हा पर्व काळाचा दिवस आपल्याकडे म्हटला जातो. माझ्या दृष्टीने आजच्या दिवसाला थोडंसं अधिक महत्त्व आहे, कारण माझ्या आजोबांची पुण्यतिथी आजचा दिवस आहे. त्यामुळे मी पुण्यतिथीचा सगळा जे काही कार्यक्रम आहे तो उरकून मी महाराजांना सकाळीच म्हटलं की थोडासा उशिरा निघेल. परंतु दुसऱ्या अर्थाने मला आज आनंद आहे की मी ज्या संस्थांमध्ये ही सेवा करतोय, एखाद्या वेळेस इतर मंडळींना माहीत असेल नसेल, परंतु माझी जी परंपरा आहे, मानकोजी बोधले महाराज ही जी परंपरा आहे, या परंपरेचा विचार आपल्या सगळ्यांना माहीत असेल. खरं तर पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं. विटूनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले, बोधला म्हणे देवा तू मज बोधिले, आवडीने ठेविले नाम माझे. आमचं मूळ गाव धामणगाव, बार्शी तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये. मानकोजी बोधले महाराजांचं मोठं संस्थान आहे तिथं आमच्या या धामणगावामध्ये. महाराजांची संजीवन समाधी आहे, 350 वर्षाचा इतिहास, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समकालीन. परंतु मला बाळू महाराज एक वेगळं असं सांगायचं आहे की या संस्थांची सेवा ज्यावेळेस गौरव महाराज मला आले, द्वादशीचा दिवस जरी असला तरी मी लगेच हो का म्हटलं. त्याचं कारण सांगतो. हे संस्थान भारती मठाचं संस्थान आहे आणि माझे मानकोजी बोधले महाराज जे माझे मूळ पुरुष आहे, मानकोजी बोधले महाराजांना जो गुरु अनुग्रह झाला तो विरूपाक्ष भारती महाराजांचा आहे. त्यामुळे माझं हे गुरु घर आहे असं मी आपल्याकडे बघून म्हणतो. आणि त्यामुळे आजची सेवा ही माझ्या गुरुग्रही आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आमच्याकडे मी आता एकलव्य महाराजांना तर आवर्जून घेऊन जाईल धामणगावला. आमच्याकडे मानकोजी बोधले महाराजांच्या समाधीच्या समोरच विरूपाक्षी अनंत महाराज भारतींची समाधी आहे. आमच्या परंपरेमध्ये अगोदर भारती महाराजांचं अनुष्ठान आहे, म्हणजे त्यांची साधना आहे, आणि मग मानकोजी बोधले महाराजांची साधना आहे. हे आजही आमच्याकडे रोज नित्याच्या साधनामध्ये भारती महाराजांचा उल्लेख केल्याशिवाय आम्हाला मानकोजी महाराजांचा उल्लेख करायला परवानगी नाही. एका अर्थाने मला वाटतं की काहीतरी पूर्व पुण्य उदयाला आलं, पण मला मनात कधी कधी वाटतं की एवढे वर्ष का लागली असतील असंही मनामध्ये कधी कधी येतं. एवढे वर्ष मला माझ्याच गुरुग्रही यायला एवढे वर्ष का लागले असतील. आज हे गुरुघरची सेवा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आणखीन मी आपल्या या सगळ्या भाविकांना सांगेल, माझ्या डोक्यावर असलेला हा भगवा फेटा आणि हे भगवं उपर्ण हे विरूपाक्षी भारती महाराजांनी मानकोजी महाराजांना दिलेलं आहे. त्यामुळे आमच्याकडे काही झालं तरी फेटा हा भगवाच बांधायचा
आणि उपरनं हे भगवंच घ्यायचं, ही आमचं नाही, हे आपलंच आहे. आम्ही फक्त तुम्ही दिलेल्या आशीर्वादाने हे आम्ही स्वीकारतोय. फक्त ते जबाबदारीने स्वीकारण्याची सद्बुद्धी आम्हाला आयुष्यभर राहावी, याच्याकरता आपल्या चरणी नतमस्तक आहे. विठ्ठल असो. मला थोडं या अभंगाच्या अनुषंगाने थोडासा विचार मांडायचा आहे. हा अभंग संतपर प्रकरणातला आहे. संतांचं वर्णन, संतांची लक्षणं सांगणारा अभंग आहे. सद्गुरू श्री संत आनंद भारती महाराजांच्या समाधी सोहळ्याचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. पत्रिकेमध्ये पुण्यतिथी असं लिहिलंय बहुतेक. मला असं वाटतं की संजीवन समाधी आहे, तर समाधी सोहळ्यानिमित्त पुण्यतिथी नाही, त्यांची समाधी सोहळा. जसा ज्ञानोबारांचा समाधी सोहळा, तसा संत सद्गुरू श्री आनंद भारती महाराजांचा हा समाधी सोहळा असं म्हणायला हरकत नाही. पण महाराजांच्या या समाधी सोहळ्यानिमित्त हा उत्सव संपन्न होत असताना या अभंगातले सगळे शब्द एका अर्थाने महाराजांचं तत्वज्ञानाच्या धर्तीवर वर्णन करणारे शब्द आहेत. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. आणि या तीनही चरणामध्ये ज्यांचं वर्णन केलं, अशा संतांची सेवा केली की तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा. त्यांची या शब्दाचा विचार करताना या तीनही चरणाचा विचार करा. याचा अर्थ या अभंगातून महाराज संतांचं वर्णन करतात. वर्णन करण्याकरिता जगद्गुरु तुकोबारांच्या सारखा महात्मा निघतो. याच्यातून एक असा अर्थ निघण्यासारखा आहे. संतांचं वर्णन कोणीही करून जमणार नाही. तुकोबारांच्या शब्दात बोलायचं झालं तर भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ याग जाणती, दुर्लभ या गती अनेकाशी. बाकीच्यांना ते जमणार नाही. संतांचं वर्णन करण्याकरता संतच लागतील, म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून संतांचं वर्णन करतात. असा एक विचार आपल्याला पाहता येण्यासारखा आहे. मी थोडा दुसरा विचार सांगतो आणि ज्ञानेश्वरीतली ओवी देऊन बोलतो. ज्ञानोबाराय बोलतात संतांचं वर्णन का करा. ज्ञानोबारायांनी आपल्याला अगदी इतकी गोड ओवी दिली. ज्ञानोबाराय बोलतात, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. ही ओवी थोडीशी पलीकडून सोडून या. तेची सदा वानावे, तेची सदा ऐकावे, तेची सदा वानावे, तेची सदा ऐकावे. त्यांचं सतत वर्णन करा, त्यांचं सतत वर्णन ऐका. याचं कारण काय? ज्ञानोबाराय एका 3 शब्दामध्ये उत्तर देऊन टाकतात. हरपले आपण पे पावे याच्याकरता. थोडं या ओवीचा अर्थ करण्याकरता असं करता येईल, आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं वर्णन करा, संतांचं वर्णन ऐका, असा सरळ ओवीचा अर्थ झाला. पण माझा प्रश्न असा आहे, आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करायची असेल तर संतांचं वर्णन करा. पण माझा प्रश्न असा आहे, अगोदर आपलं काय हरवलंय हे कळालं पाहिजे की आपल्याला हरवलंय काय कळालं पाहिजे. मी त्याच्या पुढचा प्रश्न बोलू. अहो, आपलं काय हरवलंय कळण्याकरता आपल्याजवळ काय काय होतं हे तरी कळालं पाहिजे. काय काय आहे ते तरी कळालं पाहिजे. जरा आणखीन पुढे बोलू, आपल्याजवळ काय काय होतं हे कळण्याकरता आपणच कोण आहोत हे तरी कळालं पाहिजे ना. विठ्ठला हरपले आपण पे पावे असं जे ज्ञानोबाराय सांगतात. हरपले आपण पे पावे, आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त होईल असा सरळ अर्थ झाला. मला या तिन्ही शब्दाचा जरा वेदांताच्या दृष्टीने विचार करायचा आहे. हे आपण पे म्हणजे नेमकं काय, पावे म्हणजे नेमकं काय. पावे पावे या शब्दाचा अर्थ जर व्यवहाराच्या दृष्टीने प्राप्त होईल असं केलं करत असाल तर नेमकं प्राप्त करून घ्यायचं आहे ते काय. बरं, वेदांतातला एक सगळ्यांच्या माहितीतला सिद्धांत सांगून पुढे जाईल. प्राप्ती जी असते ती अप्राप्त्याची असते का प्राप्ताची असते.
जी वस्तू प्राप्तच आहे तिच्या प्राप्तीकरता प्रयत्न करावा का जी वस्तू अप्राप्त आहे तिच्या प्राप्तीकरता प्रयत्न करावा. तत्वज्ञानाच्या धर्तीवर जर आपण विचार करायला गेलो तर प्राप्ताची प्राप्ती नसते, अप्राप्ताची प्राप्ती असते. उदाहरण जुन्या काळातले एक साधं अनेक पूज्य महाराज मंडळी उदाहरण देतात. हा रुमाल आहे, हा हरवल्यानंतर शोधाशोध सुरू झाली मंडपामध्ये, इकडं तिकडं पाहायला लागलो. कोणीतरी मला तो रुमाल सापडला, त्यांनी मला आणून दिला. तासाभरानंतर कोणीतरी याच गावचा आलं आणि मला म्हणायला लागलं, महाराज तुमचा रुमाल हरवलाय ना? म्हटलं हो. मग चला शोधूया. मी म्हटलं नाही, मला मिळाला. अहो मिळाला म्हणून काय झालं, आणखीन शोधूया. कसं काय जमेल? मिळाल्यानंतर पुन्हा मिळवायची काही गरज आहे? याचा अर्थ प्राप्ताची प्राप्ती नसते, अप्राप्ताची प्राप्ती असते. हा जरा सरळ सरळ वेदांतातला नियम. आता माझा मुद्दा असा आहे, आपण पे पावे असं जर ज्ञानोबाराय सांगत असतात, आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त होईल असं जर म्हणत असतील, तर आपलं नेमकं काय आहे, या आपण शब्दाची सिद्धी तरी नेमकी काय करता येईल? आपण या शब्दाचा अर्थ नेमकं काय करावा? हरपण या शब्दाच्या दृष्टीने जर विचार करत असाल, आपलं हरवलं असं म्हणत असाल, हरवलं शब्दाचे दोन विचार माझ्या डोळ्यासमोर आहेत. एक न्यायशास्त्राच्या दृष्टीने आहे आणि एक वेदांतशास्त्राच्या दृष्टीने आहे. हरपणे शब्दाचा एक अर्थ केला जातो विस्मरण आणि हरपणे शब्दाचा दुसरा अर्थ केला जातो अज्ञान. आता ऐका, आत्मस्वरूपाविषयीचं विस्मरण असं म्हणायचं का आत्मस्वरूपाविषयीचं अज्ञान असं म्हणायचं? मुळात प्राप्ती ही जी सांगायची आहे ती आत्मतत्वाची प्राप्ती असं जर म्हणत असाल तर पुन्हा वेदांताच्या दृष्टीने विचार करताना पूर्वपक्ष करता येण्यासारखा आहे. आत्मतत्वाची प्राप्ती असं तरी म्हणता येतं का? विठ्ठल आणखीन पुढे जातो. प्राप्ती ही परिच्छिन्नाची असते का व्यापकाची असते? वेदांतातला साधा नियम आहे. प्राप्ती हा शब्द परिच्छिन्नाच्या दृष्टीने लागतो का व्यापकाच्या दृष्टीने लागतो? व्यापकाच्या दृष्टीने प्राप्ती शब्द लागत नाही का? जर प्राप्ती हा शब्द व्यापकाच्या दृष्टीने लागला, प्राप्त झालं असं म्हटलं, तर त्याला व्यापक कसं काही म्हणता येईल? म्हणजे प्राप्ती हा शब्द परिच्छिन्नाच्या दृष्टीने लावावा लागतो. जे जे परिच्छिन्न आहे त्याच्या दृष्टीने म्हणता येईल, आम्हाला हे प्राप्त करायचं आहे, आम्हाला हे प्राप्त व्हायचं आहे. आत्मतत्वाचा विचार केला तर आत्मतत्व परिच्छिन्न नाहीये, ते व्यापक आहे. भेदाच्या पलीकडे, परिच्छेदाच्या पलीकडे आणि अभावाच्या पलीकडे असं म्हणून आत्मतत्वाचं वर्णन केलं ना. स्वगत सजातीय विजातीय भेद जित नाही ते आत्मतत्व. कालपरिच्छेद, वस्तुपरिच्छेद, देशपरिच्छेद नाही ते आत्मतत्व. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव नाही ते आत्मतत्व. म्हणजे आत्मतत्वाचा विचार केला तर ते व्यापक आहे. मग त्याची प्राप्ती असा शब्द जुळेल तरी कसा काय? जर आपण पे या शब्दाचा विचार जर आत्मा असा करत असाल आणि आत्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांकडे चला असं म्हणत असाल, तर आत्म्याची प्राप्ती म्हणायचं असेल तर आत्मा परिच्छिन्न म्हणावं लागेल. आणि जर आत्मा परिच्छिन्न म्हटलं तर वेदांताच्या सिद्धांताची हानी होईल ना. मग आत्मा परिच्छिन्न नाही, मग आत्मा व्यापक म्हणावं लागेल. मग आत्मा जर व्यापक असेल तर त्याला प्राप्ती शब्द जुळेल कसा काय? विठ्ठल याच्याकरता सगळं रोजच्या अभंगात काही प्रमाण देऊन पुढे जातो. नाथरायांनी आम्हाला सांगितलं संतांकडे चला. कशा करता चला? नाथ महाराज एक महत्वाचा सिद्धांत सांगतात. हरिप्राप्तेसे उपाय, संताचे ते पाय. नाथराय आम्हाला सांगतात भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांकडे चला. तरी माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतोच, हरिप्राप्ती असा जर नाथ महाराज शब्द वापरत असतील तर मला प्रश्न असा विचारायचा आहे, हरिप्राप्त आहे का अप्राप्त आहे? हरीचा विचार केला तर ते प्राप्त आहे का अप्राप्त आहे? जर तुम्ही विचार केला प्राप्ती असं म्हणायचं असेल तर तुम्हाला ते परिच्छिन्न म्हणावं लागेल आणि हरी तर व्यापक आहे.
विठ्ठल विस्तारला जनी सप्त ही पाताळे भरून विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी ते तर व्यापक आहे. मग जर व्यापक असेल तर त्याला प्राप्ती असा शब्द लागेल तरी कसा काय? मग प्राप्ती हा शब्द लागत नसताना सुद्धा प्राप्ती हा शब्द वापरला कसा काय? मी आपल्याला काही उदाहरणं देऊन पुढे जातो. जे आपलं स्वरूपच असतं त्याची प्राप्ती करून घ्यायचा विषयच येत नसतो. स्वरूपाची प्रतीती करून घ्यायची असते, प्राप्ती नसते. स्वरूप हे प्रतीतीचा विषय आहे, तो प्राप्तीचा विषय नाही. उदाहरण देतो, सोपं उदाहरण देतो जे आपल्याला तत्वज्ञानाने वेदांताने अनेकदा दिलेलं आहे. आपण सगळी एका भूमीमध्ये आहोत, ज्या भूमीमध्ये ही कीर्तनाची सेवा होते याची मला जाणीव आहे. एका संस्थांवर आणि संत सद्गुरू श्री आनंद भारती महाराज संस्थांवर सेवा होते. जिथं वेदांताचे पाठ चालतात अशा एका संस्थांवर सेवा होते. ज्या गावाला फक्त गाव न म्हणता क्षेत्र म्हणावं अशा या संस्थांवरची सेवा आहे. थोडं आणखीन मनातल्या भावना बोलायच्या झाल्या तर आळंदी पंढरपुरामध्ये कीर्तन करताना जी भावना असते ती भावना आज माझ्या अंतःकरणामध्ये इथं कीर्तन करताना आहे. आणि त्यामुळे या दृष्टीने थोडासा वेदांताचा विचार मांडतोय. पूज्य श्री महाराज इथं बसलेले आहेत. मी आपल्याला नेहमीच उदाहरण देऊन जातो. प्राप्तीचा विचार केला तर आपलं जे स्वरूप असतं त्याच्या प्राप्तीचा विषय नसतो, त्याच्या प्रतीतीचा विषय असतो. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. काय झालं म्हणे, एक मनुष्य सकाळी उठला, फिरायला गेला आणि मग फिरायला गेला, फिरून माघारी आला. आल्याबरोबर पेपर वाचत बसला. आंघोळ नाही, काही नाही, पेपर वाचत बसला. अलीकडल्या काळामध्ये माणसं लवकर आंघोळच करत नाहीत. का करत नाहीत कुणास ठाऊक. पण पूर्वीच्या काळामध्ये जर आपण सकाळी 8 वाजता जरी एखाद्याच्या घरी गेलो तर आंघोळ वगैरे झालेलं असायचं. अगदी स्वयंपाक होऊन भाकरी घेऊन शेतात निघालेली असायची. आता 10 वाजता जरी एखाद्याच्या घरी गेलो तरी महाराज उठलेत का नाही याच्यावर शंका आहे. आता अलीकडल्या काळात लवकर उठणं नाही, लवकर आंघोळ नाही. फिरून आले, पेपर वाचत बसले आणि पेपर वाचत बसल्या कोणाचा तरी फोन आला. फोन आल्याबरोबर त्यांनी फोन कानाला लावला, डोळ्यावरचा चष्मा डोक्यावर ठेवला, फोन कानावर लावला. 10 मिनिटं काही बोलायचं ते बोलले आणि नंतर पुन्हा पेपर हातात घेतला. चष्मा कुठे आहे? चष्मा सापडेना. इकडं तिकडं बघितलं, चष्मा नाही. शोधाशोध केली, चष्मा सापडेना. बायकोला हाका मारायला सुरुवात केली. काय ग. ती बिचारी माई माऊली सकाळी स्वयंपाकघरात काम करत होती. पुष्कळ कामं बायांना सकाळच्या वेळेला असतात. हा काही दम खाईना. इकडे ये. काय ग. ती बिचारी पोळ्या लाटत होती, चपात्या करत होती. ती बेलनं घेऊनच आली. मारायला म्हणू नका, तुम्ही असं समजू नका. ते घेऊन आली. आल्याबरोबर तिने विचारलं, का हो एवढा का गोंधळ करायला लागलात? सकाळी माझ्या मागे एवढी काम आहेत आणि तुम्ही का ओरडायला लागलात? काय काम आहे? त्यांनी सांगितलं, काही नाही, मला फक्त माझा चष्मा हरवलाय, कुठं दिसत नाहीये. तुझं घरात सगळीकडे लक्ष असतं, तू बघितला का चष्मा कुठं आहे, माहीत आहे का? आता तिनं पाहिलं ओळखलं चष्मा कुठं आहे. त्याला माहीत होतं हे आपले महाशय कसे आहेत. महाशय म्हणा किंवा महाभाग म्हणा, 40 वर्षाच्या संसारानंतर महाभाग शब्द येतो. त्याला माहीत होतं. तिनं एकच वाक्य वापरलं. ती म्हटली, का हो तुम्हाला जरा तरी डोक्याचा भाग आहे का? मला कधी आश्चर्य वाटतं. खरं तर ही असली वाक्य ऐकून आम्ही डोक्याची फेटी घेऊन घरातून बाहेर निघतो. किती विशेष आहे होय. म्हणजे बायकोने तिला सांगितलं, तुम्हाला जरा तरी डोक्याचा भाग आहे का? त्याला राग आला. तो म्हटला, माझं डोकं काढते का? एवढं मोठं डोकं आहे की. म्हणून त्यांनी दोन्ही हात असे डोक्यावर घेतले. एवढं डोकं आहे असं म्हटल्याबरोबर हाताला काय लागला? चष्मा लागल्याबरोबर त्याचा राग गेला आणि मोठ्याने म्हणायला लागला, मिळाला. मला या संबरमध्ये बसलेल्या सगळ्या भाविकांना एकच प्रश्न विचारायचा आहे. हा मिळाला असं म्हणायला लागला. मला प्रश्न एवढाच विचारायचा आहे, हरवला होता का? एवढंच आहे. चष्मा हरवला होता का? नाही. मग मिळाला का? बरं पुन्हा एकदा विचारतो, हरवलाय का? चष्मा हरवलाय का? नाही. मग मिळाला का? आता हरवलाच नसेल तर मिळाला म्हणायचा काही विषय येतो? मग जर हरवलाच नसेल तरी हा मिळाला म्हणायला लागला, त्याला तरी काय अर्थ आहे? मग हा मिळाला असं का म्हणायला लागला? याला तत्वज्ञानाने एकच उत्तर दिलंय, हरवला नाही पण हरवला आहे असं वाटायला लागलं म्हणून मिळाला असं म्हणायला लागला. विठ्ठल वाटायला लागलं असा शब्द आहे ना, यालाच वेदांतामध्ये भ्रम असं म्हटलं जातं. आमचे गुरुजी, मी ज्यांच्याकडे थोडा अभ्यास केला, वैकुंठवर्षी गुरु रे भाऊ, पाठशाळेमध्ये असताना ते असं म्हणायचे, आपल्याकडे ब्रह्मसूत्रामध्ये पहिल्याच अगदी अध्यास भाष्यामध्ये लक्षण केलंय, अतस्मिन् तद्बुद्धी ही अध्यासः. अध्यासाचं लक्षण असं केलंय, अतस्मिन् तद्बुद्धी ही अध्यासः. तसं नसून तसं वाटणं यालाच अध्यास म्हटलं जातं.
मला असं वाटतं की हरिप्राप्ती असा जो नाथ महाराजांनी दिलेला विचार किंवा आत्मतत्वाची प्राप्ती असा जो ज्ञानोबारांनी दिलेला विचार, या प्राप्ती शब्दाकडे बघत असताना थोडासा अज्ञान या शब्दाचा विचार करा. भगवान श्रीहरीविषयी असलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या निवृत्तीकरिता धरावे संतांचे ते पाय. आत्मस्वरूपाविषयी जे असलेलं अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या निवृत्तीकरिता ते संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वाणावे, ऐकावे तिची सदा. मी थोडं पुढं बोलेल. संतांकडे का जायचं, थोडंसं जाहीर एक वाक्य बोलेल. खरं तर गुरुजी पुढं बसलेले आहेत तरी पण बोलतो. संतांकडे का जायचं, आपल्या ठिकाणी असलेली अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या निवृत्ती करता. थोडं पुढं बोलायचं झालं तर परमार्थ हा ज्ञान प्राप्तीचा नाहीये, परमार्थ हा अज्ञानाच्या निवृत्तीचा आहे. विठ्ठला आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची निवृत्ती ही केवळ आणि केवळ संतांकडून होते. कारण अज्ञानाच्या निवृत्तीचा एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे ज्ञान. अज्ञानाच्या मुळात अज्ञानाचं लक्षण करताना वेदांतांनी असं केलंय, अनादि भावरूपत्वे सती ज्ञान बाध्यत्वम. वेदांत शास्त्र आम्हाला सांगतं अज्ञान अज्ञान कशाला म्हणायचं, जे अनादि आहे, भावरूप आहे आणि ज्ञानाने बाध्य आहे त्यालाच ज्ञान म्हणा. पदकृती करताना आमचे गुरुजी गुरुरी भाऊ असं सांगायचे, केवळ अनादि म्हटलं तर चालत नाही, केवळ अनादि भावरूप म्हटलं तरी चालत नाही. सांगतो एक 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 वाक्य. केवळ अनादि म्हटलं तरी अडचण आहे. अज्ञानाच्या बाबतीत केवळ अनादि म्हटलं तरी अडचण आहे. काय अडचण येते, प्रागभाव हा अनादीच आहे. प्रागभावाचा विचार केला तर वेदांताच्या दृष्टीने तो अनादीच आहे. बरं, मग अनादि भावरूप म्हणा, ब्रह्म हे अनादि भावरूप आहे, तिकडे लक्षण जाईल. म्हणून अनादि असावं, भावरूप असावं आणि जे ज्ञानाने बाध्य आहे त्याला अज्ञान म्हटलं जातं. या अज्ञानाच्या निवृत्ती करता ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान संतांच्या शिवाय मिळत नाही. म्हणून संतांकडे चला. विठ्ठला ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे तरी संता या भजावे सर्वस्वीशी. तरी माझ्या मनामध्ये एक छोटा प्रश्न उपस्थित होऊन पुढे जातो. आपलीच वस्तू आहे ना, हो, आपल्याच जवळ आहे ना, हो, मग आपलंच आहे, आपल्याच जवळ आहे, ते कळून घेण्याकरता संतांकडे का जायचं? आपलंच आहे, आपल्याच जवळ आहे, ते आमचं आम्हाला का कळत नाहीये? मी काही तुकोबाऱ्या ज्ञानोबाऱ्यांची प्रमाण देऊन पुढे जातो. अगदी ऐकण्यातलं नाटातलं प्रमाण आहे. जुना अर्जुगादीचे नाणी बहुता काळाचे ठेवणी, लोपले होते पारिकपणी, ठाव चळणे चुकविला. लोपले आपलंच आहे, आमच्याच जवळ आहे, पण ते आतापर्यंत झाकलेलं आहे. तो का म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. आमचंच आहे, आमच्याच जवळ आहे, पण ते आम्हाला कळत नाहीये. कुणीतरी कळून देण्याकरता तिसरं लागतं. असं का व्हावं? जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. काही नाही, उदाहरण सोपं आहे. कल्पना करा, जुन्या काळातला एखादा गुरखा रात्रीच्या वेळेला फिरायला लागला, ज्याला इंग्रजीमध्ये सिक्युरिटी गार्ड वगैरे म्हणतो आपण. तो गुरखा हातामध्ये कंदील घेऊन फिरायला लागला. जुन्या काळातला तो गुरखा, लाईट नाही, बॅटरी नाही, काही नाही, कंदील घेऊन फिरायला लागला. कंदील म्हटलं तर कळलं तुम्हाला आता. तो कंदील घेऊन फिरायला लागला आणि रात्री 2 वाजता जागे राहा जागे राहा असं ओरडत असताना त्याला बिडी ओढू वाटायला लागली. खिशामध्ये हात घातला, बिडी आहे पण काडीपिटी नाही. एका झोपलेल्या माणसाला उठवलं, उठा उठा. तो झोपेतून उठला. मनुष्य म्हटला, का रे बाबा एवढ्या रात्री का उठवलं? काही नाही, माझ्याकडे बिडी आहे पण काडीपिटी नाही, घरातून तेवढी काठीपिटी आणून द्या. ज्याला उठवलं त्यांनी डोळे उघडले, गुरख्याकडे पाहिलं आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहिलं. झोपेतून उठलेला मनुष्य म्हणायला लागला, भल्या माणसा तुझ्या हातात कंदील आहे, काचवर केली असती तर बिडी पेटली असती, एवढ्या रात्रीचं मला कशाला उठवलं? तो म्हटलं, हे सांगायलाच उठवलं, बाकी कशा करता नाही. उदाहरण संपलं. आता ऐका, कंदील आहे, अग्नी आहे, बिडी पेटते आहे, हे सगळं खरं आहे, पण हे सांगायला कुणीतरी तिसरं लागलं. तसा हा देह आहे, आत्मा, परमात्मा, हे सगळं खरं आहे, पण हे सांगायला कुणीतरी तिसरं लागतं. त्यांचंच नाव संत. विठ्ठल आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची प्रतीती करून देणं हे संतांचं कार्य असल्यामुळे ज्ञानोबाराय बोलतात, आपली हरवलेली वस्तू आपल्याला जर प्राप्त करायची असेल, थोडक्यात आत्मस्वरूपाचं अज्ञान घालवायचं असेल आणि आत्मस्वरूपाची प्रतीती यावयाची असेल तर एक काम करा. तै संता ते पाहता घेसावे, म्हणून वाणावे, ऐकावे त्याची सदा. ही ओवी घेऊन कुणीतरी तुकाराम महाराजांकडे गेलं असेल आणि तुकाराम महाराजांना म्हणत असेल की महाराज, आम्ही ज्ञानेश्वरीतली ही ओवी वाचून आलो, परंतु ज्या संतांचं वर्णन करायचं आहे ते संत कोण आहेत हे कळालं पाहिजे ना.
ते संत नेमकं कसे आहेत हे कळालं पाहिजे ना. अलीकडल्या काळामध्ये संत म्हणायचं कोणाला हा मोठा प्रश्न पडतो. आम्हाला काही अंतरंग लक्षणं सांगा की ह्या संत नेमकं आहेत कसं. जगद्गुरु तुकोबारायांनी त्याची लक्षणं सांगायला सुरुवात केली. अभंगाचं पहिलं पवित्र सोहळी पवित्र सोहळी पवित्र सोहळी पवित्र त्याला संतांचं लक्षण सांगू लागले. पवित्र सोळी एकतीच भूमंडळी. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे पवित्र. नेमकं पवित्र म्हणायचं कुणाला. पवित्र शब्दाचा अर्थ काय. थोडं गमतीने बोलतो. आपण असे गमतीची माणसं आहेत. आंघोळ केली की झालो पवित्र म्हणतो. पवित्र शब्द इतका सामान्य नाही. कधी कधी फार गमतीने अर्थ करतो आपण. पण पवित्र शब्द एवढा सामान्य नाही. पवित्र शब्दाचे काही तात्विक अर्थ सांगून पुढे जातो. आमचे गुरुजी गुरुरे भाऊ सांगायचे पाठामध्ये असताना. भाऊ असं सांगायचे, कालतः पवित्र, देशतः पवित्र, कुलतः पवित्र, संस्कारतः पवित्र, संबंधतः पवित्र आणि स्वरूपतः पवित्र, असा 6 पद्धतीने पवित्र शब्दाचा विचार आहे. ऐका. कालतः पवित्र, काही कालामध्ये पवित्र असणं आणि काही कालामध्ये पवित्र नसणं, याला कालतः पवित्र म्हणतात. गाय जिवंत असेपर्यंत पवित्र आहे. तिच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य ही आपली भारतीयांची श्रद्धा आहे. त्या दृष्टीने सगळ्या गोष्टी तिच्या पवित्र मानल्या जातात. पण तीच काय गेल्यानंतर मात्र ती पवित्र मानली जात नाही. पण जिवंत असे मातपर्यंत मात्र ती पवित्र मानली जाते. म्हणजे काही कालामध्ये तिला येणारी जी पावित्र्यता आहे याला कालतः पवित्र म्हणा. एक. आता दुसरा सांगतो, देशतः पवित्र. ज्या भूमीमध्ये संतांचा अवतार आहे, ज्या भूमीमध्ये नद्यांचा प्रवाह आहे आणि ज्या भूमीमध्ये ऋषींची नित्य तपश्चर्या आहे त्याला देशतः पवित्र म्हणा. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. या दृष्टीने भारत देश, इथं गंगा यमुना सारख्या नद्यांचा नित्य प्रवाह आहे. ज्ञानोबराय तुकोबरायासारखे संतांचा नित्य अवतार आहे आणि भृगवादी ऋषींची नित्य तपश्चर्या आहे. म्हणून याला पवित्र म्हणा. देशतः पवित्र. 2 गोष्टी झाल्या. कालतः पवित्र 1, देशतः पवित्र 2. आता तिसरं सांगतो, कुलतः पवित्र. याचा जर साधा अर्थ करायचा झाला तर
संतांच्या कुळामध्ये जन्माला आलेली जी व्यक्ती असते त्या व्यक्तीकडे आलेला जो पवित्रपणा आहे याला कुलतः पवित्र म्हणा. थोडं आणखीन स्पष्ट बोलतो. एखाद्या संत कुळामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीला जेव्हा आपण नमस्कार करतो, जेव्हा आपण त्यांच्या पाया पडतो, संत कुळामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीच्या जेव्हा आपण पाया पडतो, नमस्कार करतो, तेव्हा तो नमस्कार त्या व्यक्तीला नसतो, ती व्यक्ती ज्या परंपरेत जन्माला आली त्या परंपरेला असतो. फक्त आता ते त्या व्यक्तीला कळालं पाहिजे, हे तितकंच आता घोळ इथं आहे. अडचण जी आहे ती आमची इथं आहे. फक्त ते आम्हाला कळालं पाहिजे की तुम्ही जेव्हा आमच्या पाया पडता तेव्हा तो या देहाला नमस्कार नसतो, एका त्या व्यक्तीला नमस्कार नसतो. संप्रदाय हा व्यक्तिपूजक नाही, संप्रदाय हा तत्वपूजक आहे. त्या परंपरेला नमस्कार असतो. जर संतांच्या कुळामध्ये जन्माला आलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या ठिकाणी येणारा पवित्रपणा त्याला कुलतः पवित्र म्हणा. पण थोडं पुढं बोलतो महाराजांचं प्रमाण घेऊन. संतांच्या कुळामध्ये जन्म आल्यानंतर त्या कुलाचा पवित्रपणा त्याच्याकडे येईल, पण याचा अर्थ तो संतच झाला असं होत नाही. संताचे अप्त नव्हती ते संत. जर आम्ही असं लक्षण केलं, संत कुणाला म्हणायचं, जे जे संतांच्या कुळामध्ये जन्माला आले ते संत असं जर लक्षण केलं तर संस्कृतमध्ये परिष्काराच्या माध्यमातून असं लक्षण होईल, संत कुलोत्पन्नत्वम संतत्वम, एवढंच लक्षण होईल. संतांचं लक्षण एवढंच होईल, संत कुलोत्पन्नत्वम संतत्वम. पण हे लक्षण कमी पडतं, हे अव्याप्त दोषाने युक्त आहे. ज्याला आपण अव्याप्त, अतिव्याप्त आणि असंभव दोष सांगतो, याच्यात अव्याप्त म्हणजे कमी पडणं, हे लक्षण कमी पडतं. का पडतं? ऐका माझा विकल्प ऐका. काही माणसं संतांच्या कुळामध्ये जन्म आहे, पण त्यांच्याकडे जर शुद्ध आचरण नसेल तर कसं काही संत म्हणता येईल? म्हणून लक्षण थोडं वाढवावं लागेल. एक तर संतांच्या कुळामध्ये जन्म पाहिजे, आणि दुसरी गोष्ट शुद्ध आचरण पाहिजे तर संत म्हणा. मग लक्षण थोडं वेदांताच्या दृष्टीने परिष्काराच्या माध्यमातून असं वाढवता येईल. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती संतत्व, एवढं लक्षण झालं. पण तुम्हाला सांगू, एवढं लक्षण केलं तरी कमीच पडत आहे. का सांगतो? काही माणसं संतांच्या कुळामध्ये जन्माला आलेली आहेत, शुद्ध आचरणही त्यांच्याकडे आहे, पण पूर्वीच्या परंपरा, नियम, दिंड्या, सप्ताह जर सांभाळत नसतील तर मग कसं संतत्व होईल? म्हणून लक्षण थोडं वाढवावं लागेल. एक तर संतांच्या कुळामध्ये जन्म, दुसरं शुद्ध आचरण, आणि तिसरं परंपरा सांभाळणारा. याच्याकरता परिष्काराच्या माध्यमातून असं लक्षण होईल, संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती संतत्व. पण तुम्हाला पुढं बोलू, एवढं लक्षण केलं तरी कमीच पडत आहे. तुम्ही म्हणाल आणखीन किती आहे? झालं आता एकच आहे, एवढं कमी पडतं. माझे विकल्प तुम्ही ऐकत चला. काही माणसं संतांच्या कुळामध्ये जन्म आहे, शुद्ध आचरणही आहे, परंपराही सांभाळतायत, पण स्वतः जर भगवंताच्या नामस्मरणामध्ये रत नसतील तर कसं काही संतत्व होईल? म्हणून थोडा परिष्कार वाढवावा लागेल. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजवत नामैक निष्ठत्वेन साक्षात्कार कृता संतः. विठ्ठला एवढा सगळा संत शब्दाचा विचार आपल्याला करता येईल. आणि म्हणून फक्त कुलामध्ये जन्माला आल्यानंतर त्याला कुलाचं पवित्रपणा येईल, पण संतत्व येत नाही. कुलतः पवित्र. किती गोष्टी झाल्या माझ्या? 3. कालतः, देशतः, कुलतः. आता थोडं पुढची बोलतो. 4थी गोष्ट संस्कारतः पवित्र. संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर त्यांच्या ठिकाणी त्या संतांच्या सहवासाने निर्माण झालेला जो पवित्रपणा, याला संस्कारतः पवित्र म्हणा. आपल्या ऐकण्यातलाच विषय आहे, मी जास्त वाढवत नाही. जगद्गुरु आद्य शंकराचार्य आणि मंडन मिश्रांची भेट, हे आचार्यांच्या चरित्रातलं प्रकरण वाचण्यासारखं आहे. त्या दोघांच्या भेटीमध्ये काय झालं आणि त्या भेटीमध्ये काय काय चर्चा झाल्या. पण मला तिथली एक छोटीशी घटना सांगायची. असं सांगतात की आचार्य जेव्हा मंडन मिश्रांना भेटण्याकरता गेले, घर कुठं आहे कळे ना, विचारलं घर कुठं आहे, तेव्हा एकाने सांगितलं एक काम करा, ज्या घराच्या बाहेर 2 पोपट आहेत ते मंडन मिश्रांचं घर आहे. आचार्यांनी सांगितलं, अरे अनेकांच्या घराच्या बाहेर 2 पोपट आहेत, हे कसं काय ओळखायचं? तर सांगणाऱ्यांनी उत्तर असं दिलं, ज्या घराच्या बाहेरचे 2 पोपट स्वतःप्रामाण्यवाद आणि परतप्रामाण्यवाद ही तत्वज्ञानाची चर्चा करतात, ते घर मंडन मिश्रांचं आहे. थोडं पुढे बोलू. मंडन मिश्रांच्या दारातला पोपट सुद्धा तत्वज्ञानाची चर्चा करतो. आपल्या दारातला पोपट यात काय संशय, एवढंच म्हणतो. आता त्या गोष्टी सांगत बसत नाही, हे आउटडेटेड दृष्टांत आहेत, आपण ऐकलेत जुन्या काळामध्ये, मला ते सांगायचं नाही.
पण तत्वज्ञानाची चर्चा जर पोपट करत असेल तर याच्यातून लक्षात येतं संस्कारतः पवित्र. माझ्या 4 गोष्टी झाल्या: कालतः, देशतः, कुलतः, संस्कारतः. आता मी 5वी गोष्ट सांगतो, संबंधतः. महाराजांचंच प्रमाण आहे. पुनीत केली विष्णुदासी संगे आपोलिया दोषी. सांगू, संतांचा सहवास लाभल्यानंतर सजीव पवित्र होतो, याच्यात नवल नाही. निर्जीव सुद्धा पवित्र. आपण आळंदीला गेल्यानंतर नाही ज्ञानोबांच्या समाधीचं दर्शन झालं, गर्दी आहे, आपण काय करतो, भिंत चाललेल्या चौकामध्ये जातो, त्या भिंतीच्या पाया पडतो आणि आपली वारी पोच झाली म्हणून समजून माघारी येतो. 700 वर्ष झालं ज्ञानोबांचा हात ज्या भिंतीला लागतो ती भिंत आजही पवित्र आहे ना, याला म्हणा संबंधतः पवित्र. थोडं पुढं बोलू. डोंगर हा दगडांचाच असतो. डोंगर म्हटलं की दगडच असतात, त्याच्यात काय असते. डोंगर हा दगडाचाच असतो, परंतु जगद्गुरु तुकोबारांचे पाय लागल्यानंतर डोंगर राहिला नाही. तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर झाला. आजही त्या डोंगरावरची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते अशी श्रद्धा आहे. यालाच म्हणा संबंधतः पवित्र. विठ्ठल थोडासा विस्ताराने अर्थ सांगतो, जरा बारीक आहे का. मुळात पवित्र शब्द जर मराठी व्याकरणाच्या दृष्टीने विग्रह आपण करायला लागलो तर कसा होईल. पवी अधिक त्र बरोबर पवित्र. या शब्दाचा जर विग्रह करायचा झाला तर असा करावा लागेल, पवी अधिक त्र बरोबर पवित्र. आता ऐका, मला पवित्र शब्दातून पवित्र शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. या शब्दातून स्वरूपतः पवित्र कसं होतं ते सांगायचं आहे. मुळात पवी या शब्दाचा अर्थ काय. मराठी शब्दकोशामध्ये पवी या शब्दाचा अर्थ आहे वज्र. पवी या शब्दाचा अर्थ वज्र. वज्र म्हणजे धनुष्य. आता नीट ऐका, हे धनुष्य म्हणजे काय, जे युद्ध करण्याकरता कारण आहे किंवा साधन आहे त्याचं नाव धनुष्य. आता ऐका, युद्ध म्हटलं की दुःख, म्हणजे हे धनुष्य म्हटलं की शस्त्र, आणि शस्त्र हे एका अर्थाने दुःखाला कारण आहे. शस्त्र हे एका अर्थाने तिथं युद्धभूमीमध्ये दुःखाला कारण आहे. आता थोडं पुढं बोलतो. हा वाच्यार्थ जरा बाजूला ठेवा, लक्षणेने अर्थ करा. यशावत जीवाच्या दुःखाला कारण काय आहे. पवी या शब्दाचा अर्थ जसा वज्र झाला आणि वज्र हे दुःखाला कारण आहे असा वाच्यार्थ झाला. थोडं लक्षणेने विचार करा, यशावत जीवाच्या दुःखाला कारण काय. आपण विचारसागराचा पाठ ऐकणारी घेणारी मंडळी आहोत. विचारसागरामध्ये नेहमीची एक प्रक्रिया सांगितली पहा. दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान, आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. म्हणजे थोडक्यात दुःखाला, यशावत दुःखाला कारण होतं ते अज्ञान. थोडा पवी शब्दाचा वाच्यार्थ होतोय वज्र, आणि पवी शब्दाचा लक्षणेने अर्थ करायला गेलो तर लक्षात येतो अर्थ आपल्या अज्ञान. म्हणजे पवी शब्दाचा वाच्यार्थ झाला वज्र आणि पवी शब्दाचा लक्षार्थ झाला अज्ञान. आता पवी म्हणजे अज्ञान, राहिलं काय त्र. आपला मूळ मुद्दा तोच चाललाय, राहिलं काय त्र. हे त्र म्हणजे काय, त्र त्रायते नांतन नाशेन रक्षती. म्हणजे पवी या शब्दाचा अर्थ अज्ञान आणि त्र या शब्दाचा अर्थ रक्षण करणं. पवी या शब्दाचा अर्थ अज्ञान आणि त्र या शब्दाचा अर्थ रक्षण करणं. याचा अर्थ असा होतो, सामान्य जीवाचं अज्ञानापासून जे रक्षण करतात त्यांचं नाव पवित्र. विठ्ठल थोडासा विस्ताराने आणि थोडासा लांबून जरी अर्थ वाटत असला तरी योग्य पडतोय का नाही पहा. नाही एवढ्यावर पटलं तर मी एक दुसरा परिष्कार सांगतो. आमचे गुरुजी भाऊ सांगायचे, फार गोड परिष्कार सांगायचे. संत हा शब्द जर आपण डोळ्यासमोर घेतला, संत हा शब्दाचा जर विग्रह करायचा झाला तर कसा करावा लागेल. स अधिक अंत बरोबर संत. इथला अंत शब्दाचा अर्थ काय, याला एक परिष्कार सांगतो. परिष्कार असा सांगितलाय, अधेयता निरूपित यत अज्ञानम सदत्वेन प्रतीयते तस्य बाधः नम अंतः यई भक्त्या क्रियते ते संतः. म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा ज्यांच्याकडून होतो अंत त्यांना म्हणायचं संत. विठ्ठल पवित्र शब्दाचा स्वरूपतः पवित्र या शब्दाचा अर्थ आहे अज्ञानाची निवृत्ती करणारे जे आहेत त्यांना पवित्र म्हणा. म्हणजे संत हे पवित्र आहेत का, कारण ते अज्ञानाची निवृत्ती करतात. संत हे पवित्र आहेत हे सांगताना संत शब्दाचाच अर्थ आहे अज्ञानाची निवृत्ती आणि पवित्र शब्दाचा अर्थ आहे अज्ञानाची निवृत्ती. आणि म्हणून संत कसे पवित्र. एकीकडे संत शब्द घ्या, एकीकडे पवित्र शब्द घ्या. संत शब्दाचा अर्थ जे काही आपल्याला नेहमीच्या व्याख्यात त्याच मला आता गुंतायचं नाही.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जी आपुले तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. भागवत आम्हाला सांगतं संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शना निर्ममो निरहंकारा निर्द्वंद्व निष्परिग्रहा. या सगळ्या आत्ता लक्षणांचा विस्तार मला करण्यात वेळ घ्यायची नाही. मी एका बाजूला संत शब्द ठेवतोय आणि एका बाजूला पवित्र शब्द ठेवतोय. का? कारण संत कसे आहेत तुकाराम महाराजांनी पहिला शब्द वापरलाय पवित्र. का? याचं कारण जर विचारात घेतला तर संत शब्दाचा अर्थ आणि पवित्र शब्दाचा अर्थ हे दोन्ही अर्थ एकच येत आहेत, म्हणून संत पवित्र. संत या शब्दाचा अर्थ अज्ञानाचा अंत आणि पवित्र या शब्दाचा सुद्धा अर्थ अज्ञानाचा अंत, म्हणून संत हे कसे आहेत पवित्र. एक झालं. एवढ्यावर तुकोबाराय थांबत नाहीत. संत कसे आहेत हे सांगताना तुकोबाराय म्हणतात पवित्र आहेत. एवढं नाही, सोवळी. हे पुढचं फार महत्वाचं आहे. सोवळी. कधी कधी बोलताना काही म्हणताना सोहळी म्हटलं जातं. नाही, सोवळी असंच आहे ते. अभंगामध्ये आपल्या आता माझ्यावर कानावर संस्कार असे आहेत की तुकोबारायांचे अभंग जसे आहेत तसेच म्हणायचे, त्याच्यामध्ये शब्दांची चिरफाड करायची नाही. आता माझ्यापेक्षा आदरणीय मंडळी इथं आहेत, बाळू महाराज आहेत, आपण आहात. अगदी मी अनेक वर्ष झाले यांचं सगळ्यांचं भजन ऐकतो आहे. यांना विचारा, आपल्याकडे संप्रदायामध्ये असं सांगितलं जातं ज्ञानोबाराय तुकोबारायांचे शब्द जसे आहेत तसेच म्हणायचे. जरा पुढे बोलू, त्याच्यातलं एकही अक्षर गाळायचं नाही आणि पुढलं बोलू मनाचं घालायचं नाही. हे फार महत्वाचं आहे. अलीकडल्या काळात त्याच्यात फार मनाचं घालायला लागले, नाही चालत. मी तर थोडं पुढं बोलतो म्हणून महाराज की ज्ञानोबाराय तुकोबारायांची अक्षरं इतकी स्वतःच सामर्थ्यवान आहेत की त्यांना अन्य कुठल्या काव्याच्या कोबड्या घ्यायची गरज नाही. विठ्ठल वारकरी भजन, वारकरी गाथा भजन ऐका. आता गाथा भजन आपण करणारी मंडळी आहोत. तुकोबारायांचे अक्षर कसे आहेत तशीच म्हणायची. त्याच्यात जर पहिली वेलांटी असेल तर पहिलीच आणि दुसरी असेल तर दुसरीच. पहिली वेलांटी असेल तर स्वर रहस्वच आला पाहिजे आणि दुसरी वेलांटी असेल तर स्वर दीर्घच आला पाहिजे. फक्त आता पहिली आहे का दुसरी आहे हे कळण्याकरता गाथा बघावं लागतो. ते तितकंच खरं आहे. ते मोबाईल बघून नाही कळत, ते त्याला गाथाच बघावं लागेल, त्याच्याशिवाय कळत नाही की सोवळी इथल्या लीला शब्दाला पहिली वेलांटी आहे का दुसरी आहे हे महत्वाचं आहे. सोवळी म्हटलंय, सोहळी नाही. हे सोवळी म्हणजे काय? सोवळी शब्द. संत कशा आहेत तुकोबाराय म्हणतात पवित्र. एवढ्यावर थांबत नाही. संत कसे आहेत तुकोबाराय म्हणतात सोवळी. सोवळी म्हणजे काय? आता आमच्याकडे म्हणजे मी ज्या भागामध्ये बार्शी किंवा पंढरपूर भागामध्ये ग्रामीण भागामध्ये काही कीर्तनाला जातो तिथं ते सोवळी शब्दाला अगदीच एक ग्राम्य शब्द आहे पहा, सवळं असं म्हणतात. सवळं. आता हे सवळं म्हणजे काय? एकाने इतका विचित्र अर्थ सांगितला स्वामीजी. मी एकाला विचारलं हे सोवळं म्हणजे काय? ते म्हटलं जे कधीच धुवायचं नाही. काय अर्थ काढतील त्याला म्हणायचं सोवळं. आता हे ज्याच्या त्याने अर्थ लावून घ्या कसे चालेल ते. आता हे सोवळी म्हणजे नेमकं काय? सोवळी शब्दाचा अर्थ ते रेशीम आहे, त्याला धुण्याची गरज नाही, ते जाऊ द्या, मला ते अर्थ सांगायचे नाहीत. आता सोवळी शब्दाचा अर्थ काय? मी माझ्या दृष्टीने तुकोबारायांनी केलेले अर्थ सांगून पुढे जातो. ऐका, तुकोबारायांचे अर्थ मी माझ्या मनाचे सांगत नाही. तुकोबारायांनी एक अर्थ फार गोड सांगितलाय. तुकोबाराय बोलतात सोवळी म्हणजे काय? संसाराचे अंगी अवघीच व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता पुढची भाषा गोड आहे. आता हे सोवळी झाले त्रिभुवन विषम दोहो हो साडी विषम
सोवळे झाले त्रिभुवन, विषम दोहोनी सांडली. आता कसली विषमता राहिली नाही त्याला सोवळ म्हणा. नाद भागवतातली एक ओवी देतो, ऐका. जग पाहता दिसे विषम, परी विषमे देखे समब्रह्म, तेची समदर्शी परम, हा गुण निरुपम पै चौथा. नाद भागवत आम्हाला असं सांगतं, जगामध्ये बघितलं तर सगळीकडे विषमता आहे, पण त्या विषमतेच्या ठिकाणी सुद्धा जे समब्रह्म पाहतात त्याला म्हणा सोवळ. किंवा ज्ञानोबारांची नेहमीची भाषा, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. किंवा तुकोबरांचा प्रसिद्ध अभंग, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ जनिवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव किंवा भरला घनदाट हरिदिसे. या भूमिकेमध्ये जे गेलेले आहेत ना त्याला सोवळ म्हणा. विषम दोहोनी सांडली, कोणतीही विषमता राहिली नाही त्याला सोवळ म्हणा. एक. आता दुसरा अर्थ सांगतो. आता नाथ महाराजांची चरित्रात सुद्धा पुष्कळ देता येण्यासारख्या. आता नेहमीच चरित्र आहे पण त्याच्यातला एक भाव सांगून पुढे जातो. आपण नेहमी सांगतो, एकनाथ महाराज निघाले, पवित्र तीर्थ घेऊन निघाले, गाढव पाण्याने व्याकुळ झालेलं होतं, त्याच्या मुखामध्ये ते पाणी सोडलं वगैरे वगैरे सगळं सांगतो. इतर ब्रह्मवृंदांनी त्यांना विचारलं, अहो तुम्ही हे पवित्र असलेलं तीर्थ रामेश्वराच्या पिंडीवर सोडायच्या ऐवजी गाढवाच्या मुखामध्ये का सोडलं? नाथ महाराजांनी त्याला उत्तर दिलं की या पाण्याची गरज त्या दगडातल्या देवापेक्षा सुद्धा या गाढवातल्या देवाला आहे. गुरुरे भाऊ एक वाक्य आम्हाला गमतीने असं म्हणायचे आमचे गुरुजी. ते म्हणायचे, नाथ महाराज देव होते म्हणून त्यांना गाढवात देव दिसला, आपल्याला गाढव गाढव दिसतं, मला पुढचं बोलायचं नाही, असं ते म्हणायचे. आम्हाला पाठामध्ये शिकवताना ते आम्हाला सांगायचे. असो, माझा मुद्दा काय आहे, विषम दोहोनी सांडी येले, जिथं विषमता राहिली नाही त्याला सोवळ म्हणा. एक. मी पवित्र शब्दाचे 6 अर्थ झालेत सांगू, मला सोवळी शब्दाचे 3 अर्थ सांगायचे. पवित्र शब्दाचे 6 अर्थ झालेत, आपण ऐकलेत. कालतः, देशतः, कुलतः, संस्कारतः, संबंधतः, स्वरूपतः. आता मला सोवळी शब्दाचे 3 अर्थ सांगायचे आहेत. त्याच्यातला एक अर्थ मी सांगितला, विषम दोहोनी सांडी येले, आता हे सोवळे झाले त्रिभुवन. आता दुसरा अर्थ सांगतो, महाराजांचंच प्रमाण आहे. महाराज दुसरा अर्थ असं सांगतात, नाही त्या विटाळ अखंड सोवळा, उपाधी वेगळा जाणीवेच्या. महाराज सांगतात, नाही त्या विटाळ, जिथं कसल्याही पद्धतीचा विटाळ नाही त्याला सोवळ म्हणा. आता हा कोणता विटाळ सांगू? जन्म मरणाचा विटाळ जिथं शिल्लक राहिला नाही, स्पर्श अस्पर्शाचा विटाळ जिथं शिल्लक राहिला नाही, या दोन्ही विटाळापेक्षा तिसरा विटाळ महत्वाचा आहे, जाणीव नेणिवेचा विटाळ जिथं शिल्लक राहिला नाही त्याला सोवळ म्हणा. अरे जन्म मरण तर राहिलंच नाही ते खरे सोवळे, स्पर्श आणि अस्पर्शही राहिलं नाही ते खरे सोवळे. जरा पुढे बोलू, जाणीवही राहिली नाही, नेणीवही राहिली नाही. नेणीव तर नाहीच नाही, पण जाणीव सुद्धा नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. नेणीव शब्दाचा अर्थ ज्ञान आणि जाणीव शब्दाचा अर्थ ज्ञान. नेणीव म्हणजे अज्ञान तर राहिलंच नाही, पण ज्याला ज्ञान ज्ञान म्हणून घेतलं जातं ते ज्ञानही जिथं शिल्लक राहिलं नाही, अशी ज्ञान अज्ञान विरहित स्थिती अमृतानुभव काढा आणि ज्ञानखंडन नावाचं प्रकरण वाचा अमृतानुभवामधलं. ज्ञानोबरांची एकच ओवी देऊ. ज्ञानोबरा किती गोड बोलतात पहा. किंबहुना शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो परी ययाही संबंधो नाही येथे. ज्ञानोबरा बोलतात. थोडं पुढे बोलू, मी ब्रह्म आहे हे ज्ञान सुद्धा जिथं संपून जातं ते ज्ञान विठ्ठल. जिथं विटाळ राहिला नाही त्याला सोवळ म्हणा. किती गोष्टी झाल्या? 2. जिथं विषमता राहिली नाही त्याला सोवळ म्हणा. 1. जिथं विटाळ राहिला नाही त्याला सोवळ म्हणा. 2. आणखीन एक अर्थ सांगतात, आणखीन एक महाराजांचंच प्रमाण आहे. महाराज सांगतात, कुणाला म्हणायचं सोवळ? महाराज सांगतात, उपाधी वेगळा तुका राहिला सोवळा. महाराजांची भाषा. महाराज सांगतात, जिथं उपाधीच राहिला नाही ना तो खरा सोवळा. जरा पुढे बोलू, बाह्य उपाधी तर राहिलाच नाही, पण जिथं अंतर उपाधी सुद्धा राहिला नाही. जरा आणखीन थोडं पुढे बोलू, बाह्य उपाधीचा त्याग करणं एखाद्या वेळेस शक्य आहे, पण अंतर उपाधीचा त्याग करणं फार कठीण आहे. बाह्य उपाधी एखाद्या वेळेस त्याग करता येईल, घराचा त्याग करता येईल, मठाचा त्याग करता येईल, जागेचा त्याग करता येईल, गाडीचा त्याग करता येईल, पण या सगळ्याबद्दल निर्माण झालेल्या ममत्वाचा त्याग करणं फार कठीण आहे. ज्या क्षणी ममत्वाचा त्याग होतो ती स्थिती म्हणजे खऱ्या अर्थाच्या सोवळ्याची आहे. म्हणून उपाधी वेगळा तुका राहिला सोवळा. किती गोष्टी झाल्या माझ्या? 3. काय काय झालं? विषमता नाही त्याला सोवळ म्हणा, विटाळ नाही त्याला सोवळ म्हणा, उपाधी नाही त्याला सोवळ म्हणा. मला आणखीन एक अर्थ सांगायचा आहे. तुम्ही म्हणाल किती आहे? नाही, आता एवढाच सांगतो. मी 10-11 अर्थ बघून आलेलो आहे, पण सगळेच अर्थ एका कीर्तनात सांगायचे नसतात. हा महाराज कितला नियम आहे.
हे ठेवावं लागतं, कधी कधी राखून ठेवावं लागतं. मी आता एकच सांगतो, आणखीन एक सांगतो. महाराजांचं प्रमाण आहे. तुकोबारा किती गोड बोलतात पहा. तुकाराम महाराज म्हणतात, कुणाला सोवळ म्हणायचा? सोवळा तो झाला, अंगीकार देवे केला. विठाला विठाला कुणाला सोवळ म्हणा? ज्याचा भगवंतानी स्वीकार केला त्याला सोवळ म्हणा. आता आणखीन सोवळ शब्दाचं काय सांगू? विषमता नाही त्याला सोवळ म्हणा, विटाळ नाही त्याला सोवळ म्हणा, उपाधी नाही त्याला सोवळ म्हणा. या तिन्हीपेक्षा जरा पुढं पुढं चला. भगवंतानी ज्याचा स्वीकार केला, भगवान ज्याला म्हणतोय की हा माझा, आता त्याला दुसरं कोणीतरी सोवळ म्हणायची गरज नाही. चोखोवराला जर देवाने आपल्या जवळ जागा दिली असेल तर चोखोवरा ओवळे का सोवळे हा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही, कारण देवानी त्यांच्या जवळ जागा दिली ना. अंगीकार देवे केला. आणखीन थोडं पुढं बोलतो, थोडं आणखीन पुढं. रामायणातला नेहमीचा दाखला आहे. आपण सगळेजण रामायण ऐकणारी मंडळी आहात. पूज्य श्री बाबा उद्या येत आहे, तेच राऊत बाबांच्या मुखातून अनेकदा ऐकलेला दृष्टांत आहे. मी थोडा रामायणाचा दाखला देतो, नेहमीचा दाखला आहे. काही नाही, प्रभू रामचंद्र वनवासामध्ये असताना, दंडकारण्यातून जात असताना सगळे ऋषी मंडळी, त्या सगळ्या ऋषी मंडळींना कळालं की प्रभू आलेले आहेत, आपण जाऊया. आपली एक अडचण आहे. काय अडचण आहे? तिथं शबरी असलेली, जी भिल्लणी असलेली शबरी, तिनं तिथं असलेल्या तळ्यातल्या पाण्याला स्पर्श केल्यामुळे सगळ्या ऋषी लोकांचं म्हणणं असं झालं होतं की हे तळ्यातलं पाणी पिण्यायोग्य नाही. का? कारण शबरीनं स्पर्श केला ना, भिल्लणीनं स्पर्श केला, मग कसं काय पाणी पिता येईल? मग आपण ही तक्रार देवाकडे घेऊन जाऊ. सगळे ऋषी लोक प्रभूंकडे आले. शबरीनं पाण्याला स्पर्श केल्यामुळे ते पाणी अशुद्ध झालंय असं त्या ऋषी लोकांचं म्हणणं. सगळे प्रभूंकडे गेले. प्रभूंनी विचारलं, बरं चाललंय का? बरं आहे सगळं. काय इच्छा? एकच इच्छा आहे. काय? इथे एक तळ आहे. प्रभूंनी विचारलं, बरं मग? त्या तळ्यातलं पाणी अशुद्ध झालंय. ऋषींनी बोलायला सुरुवात केली. प्रभूंनी विचारलं, बरं मग? काही नाही, तुम्ही आमच्या बरोबर तळ्याच्या जवळ चला. त्या तळ्यातल्या पाण्याला तुमच्या पायाचा स्पर्श करा. तुमच्या पायाचा स्पर्श झाला की त्या तळ्यातलं पाणी शुद्ध होईल, आम्हाला पिण्यायोग्य होईल. खायला भरपूर आहे पण प्यायलाच पाणी नाही, म्हणून तुम्ही तेवढं आमच्याकरता करा, एवढीच इच्छा आहे. प्रभूंनी सांगितलं, मी येण्याची काय गरज आहे? नाही नाही, तुमच्या पायाचा स्पर्श झाल्याशिवाय ते शुद्ध होणार नाही. ऐका आता. प्रभूंनी सगळ्या ऋषी लोकांना सांगितलं, तुम्ही एक काम करा. म्हटलं काय? त्या तळ्याच्या जवळ एक झोपडी आहे, माहिती आहे का तुम्हाला? त्या ऋषी लोकांनी सांगितलं, हो माहिती आहे. त्या झोपडीमध्ये एक शबरी नावाची भिल्लणी राहते, माहिती आहे का? ऋषी लोकांनी विचार केला, हे आम्हाला माहिती आहे पण याला कसं माहित झालं? म्हटलं तेही माहिती आहे. मग प्रभूंनी सांगितलं, एक काम करा, तळ्यातलं पाणी एका भांड्यात घ्या. तळ्यातलं पाणी एका भांड्यात घ्या. त्या शबरी नावाच्या भिल्लणीकडे जा आणि त्या शबरीच्या पायाची पूजा करा आणि ते तीर्थ तळ्यातल्या पाण्यात टाका. तुमचं तळ्यातलं पाणी शुद्ध झालं म्हणून समजा. सोवळा तो झाला, अंगीकार देवे केला. विठाला शबरीला जर प्रभू माझी शबरी असं म्हणत असतील, मी तर एक वाक्य अनेकदा सांगत आलोय महाराज, मित्र असं सांगत आलोय, प्रभू रामचंद्र रावणाला मारण्याकरता अवताराला आले, हे जितकं खरं आहे तितकंच प्रभू रामचंद्र शबरी कोण आहे ही जगाला कळावी म्हणून अवताराला आले, हे तितकंच खरं आहे. जर प्रभू रामचंद्र अवताराला आले नसते तर शबरी कळाली असते का? बोरे खाय भिल्लणीची हा अभंग तरी आला असता का? आम्हाला शबरीचं नाव तरी घेता आलं असतं का? ही सगळी कृपा प्रभू रामचंद्रांच्या अवताराची आहे. शबरीला सुद्धा आपलं म्हणावं, याच्यातून सोवळ काय आहे हे लक्षात येतं. महाराज सांगतात, सोवळी संत कसे आहेत? सोवळी. मी पवित्र शब्दाचे 6 अर्थ सांगितले, सोवळी शब्दाचे 4 अर्थ सांगितले. संत कसे? पहिला मुद्दा पवित्र. संत कसे? दुसरा मुद्दा सोवळी. आता थोडं पुढे चला. पवित्र, सोवळी, एकतीच भूमंडळी. हा जो एक शब्द आहे का नाही, याच्याकडे जरा लक्ष द्या. मला असं विचारायचं आहे आपल्याला, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असं म्हणायचं का पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असं म्हणायचं? नेमकं म्हणायचं कसं? एक हा शब्द पवित्र सोवळीला जोडायचा का एक हा शब्द तीच भूमंडळीला राहू द्यायचा? चरणदंडाच्या पलीकडे असलेला एक अलीकडं आणायचा का न आणायचा? काय करायचं? बऱ्याचदा अर्थ करताना काही काही वेळेला पलीकडले शब्द अलीकडे आणावं लागतात, अन्वय करावा लागतो. मला आपल्याला असं विचारायचं आहे, एक शब्द पवित्र सोवळीला जोडायचा का एक शब्द तीच भूमंडळीला राहू द्यायचा? तुम्ही मनातल्या मनात असं म्हणत असाल, तुम्हाला काय करायचंय ते करा, फक्त वेळेवर सोडा, बाकी काही नाही. एखादं तुम्ही म्हणत असाल तुम्हाला काय करायचं ते करा, तसं नाही. जरा बारीक ऐका.
म्हणून म्हटलं मला जाणीव आहे, मी एका संस्थांवर सेवा करतोय, एका क्षेत्रावर सेवा करतोय. मी कुठे एका गावात कीर्तन करत नाहीये, मी एका क्षेत्रावर कीर्तन करतोय आणि माझ्या गुरुस्थानासमोर कीर्तन करतोय. म्हणून मी एवढ्या पोटतिडकीने हा सगळा विषय मांडतोय. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, हा एक शब्द पवित्र सोवळीच्या जवळ आणायचा का हा एक शब्द तीच भूमंडळीला राहू द्यायचा. सांगू आपल्याला थोडा व्याकरणाच्या दृष्टीने सांगतो. एक शब्द पवित्र सोवळीला जोडला तर एक हे संतांचं लक्षण होत आहे, आणि एक शब्द तीच भूमंडळीला राहू दिला तर एक हे संतांचं विशेषण होत आहे. विठाला थोडं लक्षणाच्या दृष्टीने सांगतो. संत कसे आहेत? एक आहे. हा एक शब्द संख्येच्या दृष्टीने घेऊ नका, स्वरूपाच्या दृष्टीने घ्या. एक हा शब्द संख्यावाचक नाहीये, एक हा शब्द स्वरूपवाचक आहे. सांगतो मी आपल्याला, कारण या जगाच्या उद्धाराच्या दृष्टीने जर कोण एक असतील तर ते केवळ संत आहेत. असा घ्या. थोडं अवच्छेदकाच्या भाषेत बोलू. अवच्छेदकाची भाषा अशी आहे, अज्ञान निवर्तकत्व अवच्छेदकाने संत पवित्र आहेत, विकार रहितत्व अवच्छेदकाने संत सोवळी आहेत, आणि जगदोद्धारकत्व अवच्छेदकाने संत एक आहेत. असं करावं लागेल. अज्ञान निवर्तकत्व अवच्छेदकाने पवित्र आणि विकार रहितत्व अवच्छेदकाने सोवळी. तरी बसलेल्यापैकी एखाद्याच्या मनात शब्द येण्यासारखा आहे. अहो, सोवळी म्हणजे शुद्ध ना. मराठी शब्दकोशामध्ये सोवळी म्हणजे शुद्ध ना. मग पवित्र म्हटलं काय आणि शुद्ध म्हटलं काय? एकच की. त्याला वेगळं असं जोडायची काय गरज आहे? सांगू आपल्याला. विकल्प करतो. काही ठिकाणचं पाणी पवित्रही नसतं आणि शुद्धही नसतं. एक. काही ठिकाणचं पाणी पवित्र असतं पण शुद्ध नसतं. दोन. काही ठिकाणचं पाणी शुद्ध असतं पण पवित्र नसतं. तीन. आणि काही ठिकाणचं पाणी पवित्रही असतं आणि शुद्धही असतं. चार. मी विकल्प करतो. काही ठिकाणचं पाणी पवित्रही नसतं आणि शुद्धही नसतं. हॉटेलमधलं पाणी पवित्रही नसतं आणि शुद्धही नसतं. लक्षात आलं असेल तुमच्या आता हे. पण पिण्याची बरोबर तीच चालली आहे. उदाहरण सोडा. दुसरा मुद्दा, पवित्र आहे पण शुद्ध नाही. चंद्रभागेचं पाणी पवित्र आहे पण वारीला आल्यानंतर तिथं बोर्ड लिहिलाय, जसंच्या तसं चंद्रभागेचं पाणी पिऊ नका. का? त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आता अलीकडल्या काळात मिश्रण होत आलेले आहेत. तुम्ही नळाचं पाणी वरचं प्या असा बोर्ड लिहिलाय. काशीला गेलात, गंगेच्या काठावर तुम्हाला तसा बोर्ड तिथं दिसेल. तसंच्या पाणी पवित्र आहे पण आरोग्याच्या दृष्टीने तसंच आहे, प्यायला शुद्ध नाही. बरं. काही ठिकाणचं पाणी शुद्ध आहे पण पवित्र नाही. प्रवासामध्ये 15-20 रुपयाला ती बाटली मिळते आपल्याला, बिस्लेरी नावाची बाटली मिळते. त्या बाटलीतलं पाणी शुद्ध आहे, विथ ॲडेड मिनरल वॉटर असं इंग्रजीमध्ये त्याच्यावर लिहिलेलं आहे. मान्य आहे, ते फिल्टर आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळं आहे. पण चंद्रभागेच्या पाणी इतकी पवित्रता त्या बाटलीतल्या पाण्याला आहे का? नाही. ते शुद्ध असेल पण पवित्र नाही. पण काही ठिकाणचं पाणी पवित्रही आहे आणि शुद्धही आहे. थोडं जाहीर बोलायचं झालं तर वारकऱ्याच्या घरचं पाणी पवित्रही आहे आणि शुद्धही आहे. पवित्र सोवळी या शब्दाकडे लक्ष द्या. संत पवित्र आहेत, संत सोवळी आहेत आणि संत एक आहेत. जगाच्या उद्धाराच्या दृष्टीने विचार केला तर संतांसारखं दुसरं कोणी नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या निवृत्ती देहकष्टविधी परोपकारे, आणि म्हणून पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. एवढ्यावर तुकाराम महाराज थांबत नाहीत. तुकाराम महाराज सांगतात संत कसे आहेत, महत्वाचं लक्षण सांगतात दुसऱ्या चरणात. त्यांचा आवडता देव, त्यांचा आवडता देव, त्यांचा आवडता देव, आवडता देव,
ज्यांचा आवडता दुसऱ्या चरणातले शब्द असे आहेत, ज्यांच्या आवडीचा देव झालेला आहे. बहु आवडसे जीवापासून या किंवा विषय येतो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता त्यांना संत म्हणा. सगळ्यात महत्वाचं लक्षण सांगितलं अखंडित प्रेमभाव. अखंड ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेमभाव आहे. अखंड जया तुझी मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझवा नानी कंटाळा. या सगळ्या प्रमाणाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल अखंडित प्रेमभाव. हा प्रेमभाव दोन पद्धतीचा असतो. ऐका, भक्तिशास्त्राने केलेलं चिंतन सांगतो. भक्तिशास्त्राने असं चिंतन केलंय, अंतःकरणामध्ये भगवंताविषयी निर्माण झालेलं जे प्रेम, त्या प्रेमाने भक्त भगवंताकडे जाणं हा प्रेमभावाचा पहिला प्रकार. आणि अंतःकरणात निर्माण झालेल्या प्रेमाने भगवानच भक्ताकडे येणं हा झाला प्रेमभावाचा दुसरा प्रकार. सुखे येतो घरा नारायण किंवा द्वारकेचा राणा पांडवा घरी. देव स्वतःहून भक्ताकडे येणं याला खऱ्या अर्थाचा प्रेमभाव म्हणा. महाभारताचा प्रसंग सगळ्यांना माहित आहे. कौरव पांडवांच्या युद्धाचा प्रसंग आहे. आणि कौरव पांडवांच्या युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने असा विचार केला की हे युद्ध होऊ नये याच्याकरता काहीतरी बंदिस्ती करावी, ज्याला कृष्ण शिष्टाई म्हटलं जातं. भगवान दुर्योधनाकडे गेले. कशाकरता गेले? युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेले. मला कधी कधी महाभारत वाचताना आश्चर्य वाटतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेले, या वाक्यावर माझ्या मनात शंकाच आहे. माझ्या मनात शंकाच आहे. देव युद्ध होऊ नये याच्याकरता गेले का युद्ध व्हावं याच्याकरता गेले? खेळतो येण्याची खेळावा, आपण अंदाज लावावा, एवढंच म्हणायचं म्हणतात. काही काही मधली माणसं जी असतात ना, ती मिटवायला गेलेली असतात का वाढवायला गेलेली असतात ही अख्ख्या महाराष्ट्राने 5 वर्षात बघितलंय. त्यामुळे मी वेगळं सांगायची गरज नाही. काही काही माणसं अशी गमतीची असतात. तसं इथं भगवान गेले. गेल्यानंतर दुर्योधनाबरोबर काय बोलायचं ते बोलले. त्यांचं बोलणं काही व्यवस्थित झालं नाही आणि मग सगळं ती बोलणी फिसकलं आणि भगवान तिथून निघाले. निघाल्याबरोबर दुर्योधनाने सांगितलं, देवा जीवन जा, वेळ झालेली आहे, जीवन जा. भगवंतांनी सांगितलं, नाही मला वेळ नाही. थोडा वेळ लागतो जेवायला. किती? नाही मला भूक नाही. भुकेची वेळ झाली, भूक कशी काही नाही, जीवन जा म्हटलं तरी देव काही जेवायला तयार नाही. तसेच पुढे निघाले. आता तो दुर्योधन, शेवटी दुर्योधन त्याच्या वृत्तीने बोलला, बरोबर आहे कृष्णा, आमचं कुठलं तुला गोड लागतं? नेहमी तुम्ही पांडवांचंच खाणार, आमचं कुठलं गोड लागतं? असं कधी कधी कुचकं बोलणारी माणसं असतात. पहा, आम्हा महाराज मंडळींना सुद्धा बोलतात, आमचं कुठलं. ही अलीकडल्या काळात दुर्योधनाचे वंशजच अलीकडल्या काळातले कधी कधी आम्हाही लोकांना बोलत राहतात. पुढे गेलेले भगवान माघारी आले आणि भगवंतांनी सांगितलं, हे पहा दुर्योधना, तू जेवणाची व्यवस्था उत्तम केली आहे तरी मी तुझ्याकडे जेवत नाही. दुर्योधनाने विचारलं, का जेवत नाही? नीट ऐका. भगवंतांनी सांगितलं त्याचं कारण आहे. दुर्योधना, तू जेवणाची व्यवस्था उत्तम केली आहे तरी मी तुझ्याकडे जेवत नाही. याचं कारणच एवढं आहे, जेवणाची व्यवस्था उत्तम आहे पण जीव घालण्याच्या पाठीमागं तुझी भावना चांगली नाही, म्हणून मी तुझ्याकडे जेवत नाही म्हटलं. कारण अंतरीची घेतो, मला काय पदार्थ आहेत हे महत्वाचं नाहीये, त्याच्या पाठीमागं भावना काय आहे हे महत्वाचे आहे. देव तिथून निघाले. विदुर काकाच्या घरी आले. बोलवलं होतं का? नाही. सुखे येतो घरा नारायण. स्वतःहून त्याच्या घरी आले. दरवाजा वाजवला. काकींनी दरवाजा उघडला. पाहतात तर कृष्ण. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. काय बोलावं कळेना. याही म्हणता येईना, बसाई म्हणता येईना. शेवटी भगवंतांनी स्वतःहून सांगितलं, काकी अहो मी योगी जपी तपी ज्ञानांच्या स्वप्नात जात नाही, स्वतःहून आलोय, बसा तरी म्हणा. काकींनी चौरंगमध्ये आणला. काकी स्वतः त्या चौरंगावर बसल्या आणि देवाला सांगितलं, बसा खाली, बसा बसा. देवही मांडी खाऊन बसला. भूक लागली, काहीतरी खायला द्या. काकीने इकडं तिकडं पाहिलं, 10-5 केळी पडलेल्या होत्या. त्याच्यातली ते केळी घेतल्या, त्याच्या साली काढल्या, साली देवाला खायला दिल्या आणि त्याच्यातला गाभा स्वतःच खायला लागल्या. ही बातमी विदुर काकांना कळाली. काका धावत येतात, बघतात बायको चौरंगावर बसले, देव खाली बसलाय. बायको गाभा खाते आहे आणि देव मात्र साली खातोय. विदुर काकांनी आपल्या बायकोच्या अंगाला हात लावला. काय करते कळतेस का? कोणाला खाऊ घालते? कुठे बसले? एकदम काकी भानावर आल्या. चुकलं माझं देवा, माफ करा. विदुर काकांनी देवाकडे बघितलं आणि विचारलं, कृष्णा माझ्या बायकोला एक कळत नाही पण तुला कळू नये का रे? आता हे वाक्य बोलायला सुद्धा धाडस लागतं बरं. असं घरात जाऊन म्हणायचं नाही, आपल्या बायकोला कळत नाही असं म्हणायचं नाही. पुन्हा कीर्तनाला यायचं असतंय असं म्हणायचं नसतं कधी कधी. ते म्हटले, माझ्या बायकोला एक कळत नाही पण तुला कळू नये का? काय झालं काका? देवाने विचारलं. काकांनी सांगितलं, देवा अरे तू तरी सांगायचं, मी देव आहे, मला चौरंगावर बसवावं, खाली बसू नये. मी देव आहे, मला चांगला गाभा खायला द्यावा, साली खायला देऊ नये, तू तरी सांगायचं.
भगवंतानी काकांकडे पाहिलं आणि विचारलं, काका मी सांगायला पाहिजे होतं आणि काकीने ऐकायला पाहिजे होतं असं तुमचं म्हणणं आहे ना? हो. मला सांगा काका, सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता किती जण लागतात? म्हटले दोघं, एक सांगणारा आणि एक ऐकणारा. भगवंतानी सांगितलं, काका सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता दोघं लागतात, एक सांगणारा आणि एक ऐकणारा. इथं आम्ही दोघं एकच झालो. कुणी सांगायचं आणि कुणी ऐकायचं, याला म्हणा अखंडित प्रेमभाव. विठाला लौकिक दृष्टीने ती सगळी संकट दिसून येतात, तुमच्या आमच्या दृष्टीने ती सगळी संकट दिसून येतात. केवी बेलसरे म्हणून एक फार मोठे लेखक आहेत गोंदवलेचे. त्यांच्या एका पुस्तकामध्ये तुकोबारांच्या संबंधाने एक वाक्य फार छान लिहिले त्यांनी असं सांगितलं की तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक संकट दिसून येतात, संकट आली पाहिजे, संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा आहे, असं त्यांनी वाक्य वापरले तुकोबारांच्या बाबतीत. आपल्याकडे कानडीमध्ये एक म्हण आहे, आता माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. कन्नडमध्ये एक म्हण अशी आहे, संकट बंदा ग व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. मला तेवढंच येत आहे, जास्त विचारू नका. ताईंना जास्त येत आहे. ताईंना आमच्या कर्नाटकामध्ये शिष्य परिवार जास्त आहे, ताईंना चांगलं माहिती आहे. मातोश्री इथं आलेले आहेत आईसाहेब. कर्नाटकामध्ये अगदी बेंगलोरपासून ते विजापूरपर्यंत 2-3 मठ आहेत महाराज आपले. आणि त्याच्याही पुढं सांगू, कर्नाटक आता मातोश्रींना चांगलं माहिती आहे, कर्नाटकामध्ये जो भावसार क्षत्रिय समाज आहे, त्या भावसार क्षत्रिय समाजाला 10 गुरु आहेत. त्याच्यातलं एक गुरुपीठ हे भारतीपीठ आहे. आणि त्या भारतीपीठाची परंपरा आमच्याकडे असल्यामुळे त्या भावसार क्षत्रिय समाजाचं कुलगुरुपद हे बोधले महाराजांकडे आलं. पण ती परंपरा भारतीपीठामुळे आमच्याकडे आली. ही परंपरा जी आली ती भारती, कारण त्या परंपरेला, त्या कुलाला 10 पीठांची परंपरा आहे. त्याच्यातलं एक पीठ हे भारतीपीठांचं आहे. असो, त्यांचंच एक मठ कर्नाटकामध्ये जे काही वेगवेगळे मठ आहेत, त्याच्यामध्ये बोधले महाराजांनी जे स्थापन केलेले मठ आहेत ते अनंत स्वामी विरूपाक्ष भारती महाराजांच्या मुळे स्थापन केलेली ती मठ आहेत सगळी. असं मला मुद्दा एवढाच बोलायचा आहे की तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये संकट ही आपल्याला दिसून येतात. संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा आहे. मी कॉलेजमध्ये असताना एका व्याख्यानामध्ये हे वाक्य वापरलं. एक व्याख्यान होतं, संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा आहे. व्याख्यान झाल्यानंतर एक मनुष्य माझ्याकडे आला आणि तो म्हटला, महाराज व्याख्यान फार आवडलं. म्हटलं धन्यवाद. तो म्हटला, संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा, हे वाक्य फारच आवडलं. म्हटलं धन्यवाद. ते वाचलं होतं, पाठ केलं, सांगितलं. नाहीतरी अलीकडे पाठ करूनच कार्यक्रम चाललाय सगळा, जसंच्या तसं. कधी कधी बोलताना सुद्धा लोक म्हणतात, महाराज एकाने मला चातुर्मासातला आमच्याकडे एक विद्यार्थी होता, त्यांनी मला सांगितलं, महाराज मी तुमचंच कीर्तन बसवलंय. कुठून शब्द काढलेत कुणास ठाऊक, हे बसवलं. मी म्हटलं तू माझं कीर्तन बसवलं आणि मला उठवलं, अशातला भाग झाला हे. कधी कधी असं लिहितात. मी म्हटलं अहो ते आहे, वाचण्यात आलंय, मी सांगितलं. तो म्हटलं नाही नाही महाराज हे वाक्य फारच छान आहे. म्हटलं धन्यवाद. संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा, हे वाक्य जास्त फारच महत्वाचं आहे. म्हटलं झालं की त्याच्यात काय? तो म्हटला विचारा की का आवडलं. म्हटलं का आवडलं? तो म्हटला तुम्ही असं सांगितलं संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा आहे, हे वाक्य मला याच्याकरता आवडलं, माझ्या बायकोचं नाव शोभा आहे ती मला संकट आहे. किती अवघड आहे. काही काही लोक कसे अर्थ सांगतील, कुठून कसे लावतील, काही सांगता येत नाही. पण तुकोबारांचं चरित्र ऐका. तुकोबारांचं चरित्र या अशा लौकिक संकटाच्या पलीकडलं आहे. आणि म्हणून तीच भाग्यवंते, सरते पुरते धनवित्ते, ऐश्वर्य संपन्न तुकोबार आहे, ऐश्वर्य संपन्न ज्ञानोबार आहे, ऐश्वर्य संपन्न नाथ महाराज, ऐश्वर्य संपन्न माणकोजी महाराज, ऐश्वर्य संपन्न नामदेव महाराज, ही सगळी ऐश्वर्य संपन्न असणारी संत आहेत. म्हणून तीच भाग्यवंते, सरते पुरते धनवित्ते. आणि मग सरते शेवटी जगद्गुरु तुकोबार आहे सांगतात, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. अशा संतांची सेवा केली किती देवाला तुका म्हणे देवा, देवा तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे शांती केल्या पावे सेवा, शांती केल्या पावे सेवा,
आवडता देव ज्यांचा आवडता अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम आवडता अखंडित त्यांची केली पावे सेवा, त्यांची सेवा केली देवा पावे. अन्वय असा करा, त्यांची सेवा केली, पण त्यांची म्हणजे कोणाची? वर आत्तापर्यंत ज्या 3 चरणामध्ये ज्यांचं वर्णन केलं त्यांची. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी त्यांची, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव त्यांची, तीच भाग्यवंते सरती पूर्ती धनवित्ते त्यांची, सेवा केली देवा पावे. संतांची सेवा केली देवाला पोहोचवते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. थोडं पुढं बोलतो, आपण संतांची सेवा केली देवाला पोहोच होते, याच्यात नवल नाही. आपण संतांची सेवा केली, देव आपल्या घरची सेवा करायला लागतो. संताची सुख झाली या देवा मनोनी सेवा करी त्यांची. कित्येक उदाहरणे या संबंधाने देता येतील. आपण संत सेवेत राहिलो, भगवान आपल्या घरची सेवा करायला लागतात. मी ज्या परंपरेत जन्माला आलोय, माणकोजी बोधले महाराज, काही थोडाफार इतिहास भक्तिविजयामध्ये प्रसिद्ध आहे, पण आमच्याकडे बोध लीलांबरी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये 25 अध्यायामध्ये महाराजांचं चरित्र आहे. महाराजांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विरूपाक्ष भारती महाराजांचा गुरु अनुग्रह, आमच्याकडे जी गुरुमंत्र दिला जातो तो विरूपाक्ष भारती मठाचा बनमंत्र. महाराजांना नवनाथांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन 9 वस्तू दिलेल्या आहेत, आणि म्हणून आमच्याकडे आजही आषाढी आणि कार्तिकी पौर्णिमेला त्या 9 वस्तू परिधान करून जोग घेतला जातो. आपल्याकडे जी नाथपंथीय जोगाची परंपरा आहे, मग ती शिंगी असेल, शैली असेल, मेखळा असेल, या सगळ्या वस्तू आपल्याकडे आजही 350 वर्ष झालं जपून ठेवलेल्या आहेत धामणगावामध्ये. मानकोजी महाराजांच्या त्या स्थानावर आम्ही तो आषाढी कार्तिकीला पहाटे 2 वाजता तो जोग घेतो आम्ही. महाराजांच्या चरित्रामध्ये एकतर गुरु दत्तात्रेयांचा साक्षात्कार असल्यामुळे दत्त परंपरा, नवनाथांचं दर्शन असल्यामुळे नाथ परंपरा, आणि महाराज पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी असल्यामुळे वारकरी परंपरा, अशा 3 परंपरांचा समन्वय. मानकोजी महाराज धामणगावून पंढरपूरला वारीला निघाले, दिंडी घेऊन निघाले. तुम्ही पंढरपूरच्या जवळ एक मोहोळ नावाचा तालुका आहे, आपल्याला माहीत असेल, तिथे एक खंडळी पापरी नावाचं गाव आहे. त्या गावातून ही दिंडी निघाली. त्या गावामध्ये एक संतू पवार नावाचा शेतकरी राहत होता. तो सकाळी उठायचा, शेतात जायचा. त्याच्या बायकोचं नाव होतं गंगूबाई. ती पाठीमागून भाकरी घेऊन निघायची. नेमकं मानकोजी बोधले महाराजांची दिंडी आलेली पाहिल्याबरोबर भाकरी घेऊन निघालेली गंगूबाई, नवरा शेतात पुढे गेलेला आहे, भाकरी घेऊन निघालेली त्या गंगूबाईनं काय केलं, आपल्या डोक्यावरची ती भाकरीची पाटी रस्त्यावर ठेवली. कमीत कमी मानकोजी महाराजांचं दर्शन घ्यावं, आणि आपण तर कधी पंढरपूरला गेलो नाही, आपल्याला संत सेवा घडत नाही, कमीत कमी संतांचं दर्शन घ्यावं म्हणून भाकरीची पाटी रस्त्यावर ठेवली. आत गेली, महाराजांच्या पाया पडली. मानकोजी महाराजांनी सहज त्या गंगूबाईच्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारलं, काय गंगू, यायचं नाही का पंढरपूरला? सहज बोलणे हितोपदेश, चल पंढरपूरला संतांच्या सेवेत, असं म्हटल्याबरोबर भाकरीची पाटी रस्त्यावरच, आणि ही गंगूबाई मानकोजी महाराजांच्या बरोबर संत सेवेत निघाली. पांडुरंगाने बघितलं की माझ्या भक्ताच्या हातामध्ये काय ताकद आहे. चल म्हटल्याबरोबर गंगूबाई पंढरपूरला यायला लागली. चांगली गोष्ट आहे, पण पांडुरंगाच्या लक्षात आलं, भाकरी रस्त्यावरच आहेत की, त्या भाकरी वेळेत तिच्या नवऱ्याला पोच केल्या पाहिजे ना, कोणाला तरी गंगूबाई म्हणून पाठवावं, असा देवाने विचार केला. कोणाला पाठवायचं? देवानी रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी ताबडतोब इकडे या. रुक्मिणी मातेने विचारलं, काय आहेस? काही नाही म्हटले. ताबडतोब गंगूबाई सारखं रूप घ्या, तिच्यासारखी साडी परिधान करा, त्या पापरी नावाच्या गावात जा, ती भाकरीची पाठी उचल आणि नवऱ्याला तिच्या नेऊन दे बरं, जा लवकर.
रुक्मिणी मातेनी सांगितलं असली कामं करायला लग्न केलं नाही, अजिबात जमायचं नाही म्हटले. काय आहे का नाही उच्च नीच काही नेणे भगवंत, उठलं सुटलं रोज कोणाची तरी कामं सांगता आणि तुम्हीही करता आम्हालाही सांगता, अजिबात जमणार नाही. भगवंतानी सांगितलं मी सांगतोय तुला, रुक्मिणी मातेनी सांगितलं मी तुम्हाला सांगते, अजिबात जमणार नाही. देवाने विचार केला आता बायकोच नाही म्हणते तर कुणाला सांगावं. देवाने विचार केला काम काय आहे, गंगूबाई सारखं रूप घ्यायचं आहे, साडी नेसायची आहे, भाकरी उचलायची आहेत आणि तिच्या नवऱ्याला नेऊन द्यायची आहे. आपल्याला काही अवघड आहे का, अनंत रूपे अनंत वेश देखील मी अशी. देवानी स्वतःच रूप घ्यायचं ठरवलं. आता बायको ऐकत नाही म्हटल्यानंतर कोणाला काम सांगायचं. एका मी घरी गेलो, मोठे महाराज होते ते, प्रतितेश मोठे महाराज होते. त्यांच्या घरी गेलो, त्यांनी पाणी स्वतःच आणलं, चहा स्वतःच आणला, नाश्ता स्वतःच घेऊन यायला. मला ते जरा बरं वाटलं नाही. मी त्यांना म्हटलं अहो तुम्ही कुणाला तरी सांग, स्वतः कशा करता. नाही दुसऱ्याला सांगितलेलं मला आवडत नाही. आतून आवाज आला यांचं कुणी ऐकत नाही. मग लक्षात आलं हे आवडत कसं नाही. हे आता संसारिकाची घरं अशीच असतात सगळ्यांची, सगळी एकदम ते झालं तसं. देवाने विचार केला बायको आवडत नाही कुणाला सांगायचं. स्वतःच रूप घेतलं, त्या गावामध्ये आले, गंगूबाई सारखं रूप घेतलं, भाकरीची पाठी उचलली, शेतात आले. संतू पवारांनी बघितलं आपली बायको आली. त्याला माहीतच नाही हा देव आहे, त्याला कशाचं माहिती आहे. बायको आली, आपली कामं सोडली, आंब्याच्या झाडाखाली आले, दोघंही बसले. या गंगूबाईनं हातात भाकरी घेतली. गंगूबाई म्हणजे कोण, पांडुरंग. देवाने हातात भाकरी घेतली, चटणी घेतली आणि त्या संतू पवाराला दिली. काय त्या संतू पवाराचं भाग्य असेल हो, पांडुरंगाच्या हातून भाकरी मिळायला लागली. एक घास खाल्ल्याबरोबर त्याला वेगळीच चव लागायला लागली. तो म्हणायला लागला गंगू नेहमीपेक्षा तुझ्या हाताला वेगळीच चव आहे. त्याला माहीतच नाही हा हात नाही जगन्नाथ आहे. ते म्हटले बोधले महाराजांचं दर्शन झालं, यावेळेला चव आली असेल, घ्या करा जेवण. तुम्हाला सांगू नेहमीपेक्षा संतू पवारांनी 2 भाकरी जास्तच खाल्ल्या त्या दिवशी. अहो खाऊ घालणारा कोण होता, पांडुरंग. नेहमीपेक्षा जास्त खाल्ल्या. थोडं एक गमतीने वाक्य बोलू, देवाचं भजन जिथं चालतं तिथं माणसं कमी जेवत नाहीत, मग देवाच्या हातून कमी जेवतील का, उगा ऐका. मला एकाने विचारलं इतके जाड झाला काय खाता, म्हटलं दुसऱ्याचं खातो. दुसऱ्याचं काय आता हे, काही वेळेला असं विचारलं. आता देवाचं भजन आहे तिथं, इथं तर देवाच्या हातून भाकरी आहे. 1 नाही 2 नाही 4 भाकरी खाल्ल्या, तृप्त झाला. सायंकाळ झाली, कामं आटोपली, घराकडे निघाला. पांडुरंगाने म्हणजे गंगूबाईनी विचार केला आता हा घराकडे निघाला म्हणजे याच्या मागं घरी जायचं आलं. कारण खरी गंगूबाई आली नाही आणखीन. तुम्हाला एक सांगू, जोपर्यंत खरी येत नाही तोपर्यंत याची सुटका नाही, देव अडकतो असं. या खऱ्या पांडुरंगाने विचार केला या खऱ्या गंगूबाईनी यायचं का नाही. अहो दिंडीमध्ये जायचं म्हणजे कुठपर्यंत जायचं असतं. ही गंगूबाई खरी गंगूबाई दिंडीत गेली, कुठपर्यंत जायचं असतं मला सांगा. आपल्या गावातून दिंडी निघाली अशी कल्पना करा. आपल्या गावातून दिंडी निघाल्यानंतर आपण कुठपर्यंत जायचं असतं, शिवपर्यंत. बरोबर आहे की नाही. आपण तेवढंच करतो. काय पंढरपूरपर्यंत चालत जातो का, नाही नाही. आपण त्यांना म्हणायचं असतं आम्ही एसटीने येतो मागून, तुम्ही चला चालत. बरोबर आहे. लोक जे वाट लावायला येतात ना ते शिवपर्यंत येतात. तसं या गंगूबाईने शिवपर्यंत जावं ना. हे गंगूबाई गेली पंढरपूरला, आता आपली सुटका नाही. देवानी 1 नव्हे 2 नव्हे 5 दिवस कामं केली. खरी गंगूबाई पंढरपूरला पोहोचली, चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली, दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला लागल्यावर तिच्या लक्षात आलं भाकरीची पाठी रस्त्यावर आहे. 5 दिवसानंतर रडायला लागली. मानकोजी महाराजांनी विचारलं काय झालं. ते म्हटले मी कुणालाही न बोलता तुमच्या सगळ्या संतांच्या सेवेत पंढरपूरला आली, माझ्याबद्दल काय बोललं जात असेल गावात. मानकोजी महाराजांनी सांगितलं काळजी करू नको, मी येतो तुझ्याबरोबर. गंगूबाईला घेऊन गावात आले, दारात आले आणि मोठ्याने हाक मारली, संतू पवार आहेत का, संतू पवार आहेत का. ही मानकोजी बोधले महाराजांची हाक ऐकल्याबरोबर स्वयंपाक घरात काम करणारी जी गंगूबाई होती ना, कोण, पांडुरंग, त्यानं पलीकडल्या दरवाज्यानी पंढरपूर गाठलं. चला म्हटले आपलं काम झालं. ज्या अर्थी बोधले महाराज आले त्या अर्थी त्यांच्याबरोबर खरी गंगूबाई आली, आपलं काम संपलं. संतू पवार बाहेर आला आणि विचारलं महाराज कसं काय येणं केलं, मला बोलवायचं मी आलो असतो. मानकोजी महाराजांनी सांगितलं संतू मनात काही वाईट विकल्प आणू नको. तुझी गंगूबाई गेली 5 दिवस झालं आम्हा सर्व संतांच्या सेवेत पंढरपूरला आलेली होती, मी तिला घेऊन आलोय, मनात काही वाईट विकल्प आणू नको. त्या संतू पवारांनी सांगितलं महाराज तुम्ही नको ती डोक्यात माझ्या का घालायला लागलात. माझा संसार बरा चाललाय, उलट चांगलं चाललंय. उलट तो म्हटला महाराज काय सांगू तुम्हाला, गेल्या 5 दिवसात माझ्या गंगूबाईनं एकदाही भांडणं केली नाही. पांडुरंगाने विचार केला आयुष्यभर नांदायचंच नाही तर भांडायचं कशाला याच्याबरोबर, 5 दिवस तर राहायचंय आपल्याला. उलट चांगलं चांगलं करून खाऊ घालत होती, व्यवस्थित चाललंय, नको ते डोक्यात आणू नका. तो म्हटला नाही नाही. मानकोजी महाराजांनी सांगितलं अरे माझ्याबरोबर. तो म्हटला थांबा मी माझ्या बायकोला बोलवतो. गंगू म्हणून हाक मारली, आतून काही गंगू आली नाही, कारण आतली गंगू पंढरपूरला गेली, बाहेर असलेली गंगू बाहेर पुढं आली. त्या संतू पवारांनी विचारलं गंगू तू स्वयंपाकघरात होती इकडून कशी काय आली.
त्या खऱ्या गंगूबाईंनी सांगितलं, मालक तुमचा काहीतरी भ्रम झालाय. गेली 5 दिवस झालं मी संतांच्या सेवेत पंढरपूरला आलेली होती, त्यामुळे घरातून यायचा विषयच नाही. आता मात्र संतू पवाराला कळेल. संतू पवारांनी मानकोजी महाराजांना विचारलं, महाराज जर तुम्ही म्हणता तेही खरं आहे, पण माझाही अनुभव काही खोटा नाही. जर माझी गंगूबाई तुम्हा सर्व संतांच्या सेवेत पंढरपूरला गेलेली असेल, तर माझ्या घरात 5 दिवस कोण कामं करत होता, कोण स्वयंपाक करत होतं? मानकोजी महाराजांनी डोळे झाकले, डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि रडत रडत मानकोजी महाराजांनी सांगितलं, संतू मोठा भाग्यवान आहे. योगी जपी तपी ज्ञान्यांच्या स्वप्नात जो देव जात नाही, तो पांडुरंग परमात्मा गंगूबाईच्या रूपाने तुझ्या घरात सेवा करत होता. हे ऐकल्याबरोबर संतू पवाराच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. तो म्हणायला लागला, महाराज असं देवाने का करावं? देव माझ्या घरात कामं करतोय, मी एकदा तरी त्याच्या पाया पडलो असतो, नको ती कामं त्याच्याकडनं करून घेतली, देवाने असं का करावं? मानकोजी महाराजांनी त्याला एकच उत्तर दिलं, जो संतांची सेवा करतो त्याच्या घरची सेवा भगवान पांडुरंग परमात्मा करतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर देवा त्यांची केली पावी सेवा, ज्यांचा आवडता देवा खंडित प्रेमभाव, त्यांची सेवा केली देवा पावे. अशा संतांची सेवा केली की ती पांडुरंगाला पोहोच होते. ते संत कोण? तर वरच्या 3 चरणामध्ये ज्यांचं वर्णन केलं असे संत आहेत. अशा संतांच्या एका समाधी सोहळ्याचा हा उत्सव संपन्न होता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या काही मठ परंपरा, संस्थान परंपरा आहेत, त्याच्यामध्ये भारती पीठाची परंपरा, जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या दशनाम पीठापैकी एक महत्त्वाचं पीठ, आणि या पीठाची मोठी परंपरा आपल्या संबर या गावामध्ये आहे. मोठे आपण भाग्यवान आहात. मला फारसा जरी सगळा इतिहास माहीत नसला तरी मी एवढं म्हणेल की संत सद्गुरू श्री आनंद भारती महाराजांनी प्रवास करत 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 भ्रमंती करत करत या जागेला जर निवडलेलं असेल आणि या जागेमध्ये त्यांनी वास्तव्य केलं असेल आणि या भूमीतल्या भाविकांनी शेकडो एकर जमीन या संस्थानला जरी दान केलेली असली तरी एका अर्थाने ते योग्य ठिकाणी आपली जमीन गेलेली आहे. एका संस्थांतर्फे भारतीय संस्कृतीचा एक फार मोठा जागर या संस्थांकडून होतो आहे. आणि अशाच एका पुण्यभूमीमध्ये सद्गुरू श्री महत्स्वामी महाराज इथं उपस्थित आहेत, एकलव्य महाराज इथं उपस्थित आहेत. मी चातुर्मासामध्ये त्यांना पाहिलंय. जरी फारसा माझा त्यांच्याशी बोलण्याचा योग नसला आला तरी मी त्यांना चांगलं ओळखतो. राऊत महाराजांकडे अनेकदा मी त्यांना पाहिलंय आणि ही वारकरी संप्रदायातील अतिशय विद्वान मंडळी या भूमीमध्ये या निमित्ताने येत आहेत. महाराजांनी या संस्थांच्या एकंदरीत आध्यात्मिक विकासाकरता जे जे काही करायचं असेल ते करायचं, अशा पद्धतीची जणू काही कंबरच बांधलेली आहे आणि त्याला साथ आपण सगळीजण मंडळी देत आहात. मला या भूमीमध्ये आल्यानंतर कौतुकेचं वाटलं की बऱ्यापैकी सगळे टाळकरी तरुण आहेत. महाराज सगळे टाळकरी तरुण आहेत, म्हणजे ही कौतुकाची गोष्ट आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. मला वाटतं की ही तरुण पिढी हे पुढचं देशाचं भविष्य आहे. स्वामी विवेकानंदांनी युवक शब्दाचा अर्थ फार गोड सांगितला आहे. उद्या विवेकानंदांची जयंती आहे. स्वामी विवेकानंदांनी असा अर्थ सांगितला आहे, यु शब्दाचा अर्थ युधिष्ठिर, व शब्दाचा अर्थ वशिष्ठ आणि क शब्दाचा अर्थ कर्ण. म्हणजे युधिष्ठिराची सत्यता, वशिष्ठांचं ज्ञान आणि कर्णाचं दान म्हणजे भारतीय संस्कृतीतला युवक आहे. आणि तो युवक या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी जागा होतोय असं म्हणायला हरकत नाही. या संस्थांकडून ही जी सेवा होत आहे, या सेवेमध्ये आम्हालाही आज या ठिकाणी सहभागी होता आलं. पुनश्च एकदा ही सेवा आपल्या सर्वांच्या चरणी, पूज्य श्री स्वामीजींच्या चरणी, मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बुदले महाराजांच्या चरणी, भारती पीठाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. सांगा शेवटची चाल. हॅलो रामकृष्ण. तुका मन देवा, तुका मन देवा, तुका मन देवा, तुका मन देवा, तुका म्हण देवा, तुका म्हण देवा, तुका म्हण देवा, म्हण देवा, तुका मन देवा, तुका मन देवा, तुका मन देवा, तुका
देव अखंडित प्रेम भाव अखंडित अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम